जय भीम मित्रांनो, मी डॉक्टर श्यामल गरुड. सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने मला आज पहिल्यांदा ठाणे जिल्हा लाईव्ह फेसबुकवर बोलवलेलं आहे. खरं तर पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हवर असं करत असताना मला थोडं दडपण आहेच, पण आमचे मित्र महेश भारतीय यांनी सांगितलं की गेले 5-7 वर्षापासून मी जे काही तमाशा कलावंतावर काम करते आहे, त्या तमाशा कलावंतांच्या अनुषंगाने मी काहीतरी बोलावं. एक अर्थाने या विद्यार्थ्यांचं मला खरं सर्वप्रथम कौतुक करावं वाटतं की डिजिटल भीम जयंती म्हणजे करोनाचं सगळींकडे सावट असताना अशा पद्धतीने भीम जयंती करणं आणि हा विचारांचा उत्सव सतत म्हणजे याचा जागर घालणं, या अनुषंगाने या उपक्रमात त्यांनी अत्यंत अशा वेगळ्या विषयात मी काम करत असताना मला बोलवलं. मी महेश भारती आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सगळ्या तरुण मित्रांचं मनपूर्वक आभार मानते. मला दिलेला विषय बहुजन कलावंतांचे प्रश्न असा आहे आणि गेले 5-6 वर्षापासून म्हणजे हा विषय कसा सुरू झाला मला वाटतं पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं आहे की दैनिक पुण्यनगरीमध्ये राही भिडे मॅडम यांनी सर्वप्रथम पुण्यनगरीमधून तमाशा कलावंतांवर काही सदर सुरू होईल का याची चाचपणी करत होते. आणि राही भिडे ताई आणि मी जवळच्या मैत्रिणी असल्यामुळे मी सतत म्हणत होते की आपण एखादी अशी लेखमाला सुरू केली पाहिजे की ज्यामध्ये कलावंतांची जी चरित्र असतील ती यायला हवीत. मुळात तमाशा कलावंतांची चरित्र येणं गरजेची होती. ही कुठेतरी खूप वर्षापूर्वीची एक डोक्यात भूमिका होती आणि या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही बोलत होतो. पण ऐन वेळेवर विद्रोही दलित कवितेच्या लेखमाला सुरू करावी ही भूमिका डोक्यात होती. लेख पूर्ण झाला आणि राही भिडे मॅडमनी तो लेख बाजूला टाकला आणि ते म्हणाले की नाही, कलावंतांचे चरित्रात्मक आपल्याला छोटे छोटे तुकडे घेता येतील का, म्हणजे गावगाड्यातला एक एक कलावंत निवडून त्याचं वेगळेपण करून आपण काहीतरी लिहू शकतो का, आणि असा वेगळा विषय दिला. आणि माझ्यासाठी ते आव्हान होतं. कुठेतरी नुसतं कलावंतांचे चरित्र वाचणं किंवा कलावंतांविषयी लिहिणं ही एक आत्मचरित्राची मराठीची प्राध्यापक असल्यामुळे अभ्यास करणं हा माझ्या दृष्टीने एक पुढचा कुठला तरी एक प्रोजेक्ट होता. पण लगेच तो घेणं आणि करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि तमाशातला तळही माहिती नसताना, मुळात मी लोकसाहित्याचे अभ्यासक नाही आहे, पण मी मराठी साहित्याचे अभ्यासक असल्यामुळे मला हे आव्हान वाटलं. आणि 2016 कनातीच्या मागे या सदरपासून म्हणजे पुण्यनगरीचा 2016च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही माझी पायपीट सुरू झाली. पहिलं आव्हान होतं की तमाशा कलावंत, तमाशा म्हटलं की डोळ्यासमोर पटकन यायचे की विठाबाई, कांताबाई, तुकाराम खेडकर ही सगळी माणसं येत होती डोळ्यासमोर. नंतर म्हणजे इकडे गुलाबबाई संगमनेरकर हे सगळं सुरू असताना मला क्षणात वाटलं की फिरत असताना हळूहळू जाणवलं की हे सगळे फडमालक आहेत. पण तमाशाची कणात आणि त्या कणातीत सामावून घेणारी अशी एक मोठी कलावंतांची मांदियाळी आहे. आणि ही कलावंत गावगाड्यातली वेशीबाहेरची आणि ही सगळी बहुजन कलावंत आहेत. हा संपूर्ण प्रवास 2016 पुण्यनगरीमध्ये सतत 52 लेख लिहिल्यानंतर एक जाणवत होतं सतत की आपण लिहितोय पण अजून पडद्यामागे आणि कणातीमागे खूप काही आहे. कणातीच्या आतलं दुःख वेगळं आहे, कलावंत स्त्रियांचं दुःख वेगळं आहे. आणि त्याचबरोबर जात वास्तवतेवर उभ्या असलेल्या शेवटच्या पायरीवरचा हा कलावंत सगळ्या अभावांमध्ये ग्रस्त आहे. आणि या कलावंतांना स्वतःची म्हणून ओळख नाहीये. प्रत्येक गावामध्ये तमाशा केला की डोक्यावर बोचकं घ्यायचं. म्हणजे हे बोचकं पूर्वी जसं म्हणजे टेंब्यांच्या तमाशामध्ये ते बैलगाडीत जात होतं, आता फक्त त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या गाड्या आल्या. पण तमाशा हा प्रत्येक गावी फिरतो आहे. पण एकूण तमाशा आणि लोककलावंतांचा जर इतिहास बघितला तर त्यामध्ये विशिष्ट कलावंत, फडमालक किंवा सरदार ह्या लोकांच्या विषयी भरपूर लिहिल्या गेलं. पण तमाशातले कणातीमागचे आणि पडद्यामागचे असंख्य कलावंत मला 2016 भेटत गेले. आणि नकळतपणे ही लेखमाला फक्त लेखमालाच न राहता माझ्या लक्षात आलं की बहुजन कलावंतांच्या अनेक गोष्टी आहेत की लोककलेमध्ये म्हणजे तमाशा या लोककलेवर प्रचंड लिहिल्या गेलं.
मी पहिल्यांदाच म्हणाले की मी चरित्र आत्मचरित्राचे अभ्यासक असल्यामुळे मला सत्तेत एक एक कलावंत चरित्रात्मक अंगाने खुणवत होता. ह्या कलावंतांनी त्या क्षणाला लक्षात आलं की अनेक कलावंत म्हणजे ते कलावंत ज्यावेळेस भेटायला जायचे तर गप्पांमध्ये सांगायचे तो कलावंत सोंगाड्या असा होता, त्यांनी अशी गंमत केली. त्या गावातले लोक त्या सोंगाड्याला डोक्यावर घेऊन जायचे. किंवा एका गावामध्ये म्हणजे असे सातारा तिकडच्या सागा की गणपती पाटलांना घोड्यावरून मिरवणूक काढायची. म्हणजे ह्या नुसत्या घटना नव्हत्या, या माझ्या दृष्टीने हे एक एक माणसांचं चरित्र डोळ्यासमोर येत होतं. आणि हे चरित्र कुठेतरी असं जाणवत होतं की ही संपूर्ण लोक ही कुठेतरी काळाच्या पडद्याबरोबर संपणार आहेत आणि किमान यांच्या नोंदी तरी करता येतील का, ही कुठेतरी भूमिका मला सातत्याने डोक्यात येत गेली. आणि त्या क्षणाला एक महत्त्वाची व्यक्ती मला या संपूर्ण म्हणजे तमाशाची कनातीच्या आत शिरण्याची जी प्रक्रिया होती, म्हणजे खऱ्या अर्थाने कनातीचा तमाशा मातीत बसून बघण्याचं किंवा त्या प्रत्येक कलावंतांना जाऊन भेटण्याची जी उर्मी किंवा जो मला खऱ्या अर्थाने गुरु मिळाला राही भिड्यांनंतरचं, तर मला त्यांचा उल्लेख आज इथे करावासा वाटतो. ते म्हणजे संतोष खेडलेकर. अत्यंत लोकसाहित्याचे एकूणच म्हणजे तमाशाचे गाडे अभ्यासक. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा ही लेखमाला सुरू असताना त्यांना फोन केला त्यावेळेस अत्यंत म्हणजे तुटकपणे त्यांनी सांगितलं की असे मुंबईचे आणि अभ्यासक म्हणून खूप लोक येतात आणि तुम्हाला नुसतं पुस्तक वाचून तमाशा समजून घ्यायचा असेल तर कृपया याच्या म्हणजे फंद्यात पडू नका. तुम्हाला जर तमाशा बघायचा असेल, तमाशावर लिहायचं असेल तर तुम्हाला गावोगावी जाऊन तमाशाच्या तंबूआत काय चालतं ते बघावं लागेल, त्यांच्यासोबत ट्रकमध्ये फिरावं लागेल, त्या कलावंत स्त्रियांच्या तिथे जाऊन तुम्हाला बघावं लागेल. आणि मला वाटतं की हे कुठेतरी संतोष खेडलेकरांच्या बोलण्यामुळे माझ्या लक्षात आलं की मला पुण्यनगरीची लेख मला काही म्हणजे पंख्याखाली बसून आणि AC मध्ये बसून लिहिता येणार नाही. आणि त्या पहिल्याच भेटीत पहिल्याच लेखामध्ये माझ्या अक्षरशः म्हणजे काय एखाद्याने कान पिळणं म्हणतात तसं संतोष खेडलेकरांनी केलं. आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थाने तमाशासाठी गावोगावी बाहेर पडू लागले. या सगळ्या करत असताना मला माझ्यासमोर एक प्रश्न असा होता की तमाशा समजून घेताना तमाशाच्या कणाती आतमध्ये जायचं म्हणजे नेमकं काय. तमाशा आणि कणाती आतले लोक आणि समाज व्यवस्थेच्या चौकटीतले वेशी बाहेरचे हे कलावंत, ही कुठेतरी पुसडची म्हणजे मला जी एक हे म्हणता येईल ती पटकन डोक्यात आली. कारण की तमाशाला स्वतःच्या पांढरपेशी नाकावर पदर ओढून वाईट म्हणणारी एक समाज व्यवस्था, एक म्हणजे एक जातीच्या आधारावर मी बोलते, एक विशिष्ट व्यवस्था आणि विशिष्ट उच्चवर्णीय उच्चवर्गीय लोकांनी उच्च जातीय लोकांनी तमाशाला सातत्याने एक नावं ठेवलेली असल्यामुळे तमाशाला आपण कुठल्या पद्धतीने एक कलावंत म्हणजे कलावंतांना कुठल्या पद्धतीने समोर आणता येईल, तमाशाला एक अभ्यास म्हणून. कारण की खूप जणांनी अभ्यास केला, मी काही नवीन नव्हते आणि त्यातही मी लोकसाहित्याचे अभ्यासक नसल्यामुळे मी आत्मचरित्राचे अभ्यासक असल्यामुळे माझ्या डोक्यात हा प्रश्न सातत्याने सुरू झाला. आणि यामधून एक झालं की तमाशाच्या अनुषंगाने मग मला आत्मचरित्राच्याच अंगाने जाणं योग्य वाटलं. आणि मग माझ्या पुढची अनेक गोंधळ कमी झाली. आणि यामध्ये अजून एक होतं की राई भिडे ताई पण ऑनलाईन बघताच आहे की एक वर्तमानपत्रासाठी म्हणजे कल्पक एखादा ज्यावेळेस संपादक असतो आणि मुख्य संपादक असतो तर एक संपूर्ण पानभर म्हणजे एक कलावंतांसाठी देणं आणि त्याच्यामध्ये कधीही कुठलीही आडकाठी न ठेवता त्या लिखाणाला त्यांनी जे स्वातंत्र्य दिलं त्याचा पहिले मला इथं उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. याच अनुषंगाने विचार करत असताना ज्यावेळेस कधी 1200 शब्दांमध्ये एक अख्खा कलावंत आपण म्हणजे तिथं कलावंत घ्यायचा. आणि त्याचबरोबर माझ्या एक लक्षात आलं की पहिल्या 2 ते 3 लेखामध्येच लक्षात आलं माझ्या की एक कलावंत घेत असताना एक कलावंतांवरच आपण काम नाही करायचं तर एकाच बरोबर अनेक कलावंतांना कसं घेता येईल.
आणि तिथे मला चरित्राची एक भूमिका लक्षात आली की त्या कलावंतांसोबत मला अनेक त्या तमाशातल्या त्या कलावंताच्या समकालीन कलावंतांची माहिती मिळत गेली. आणि नकळतपणे असं लक्षात आलं की पहिल्या 5 ते 10 लेखांमधूनच लक्षात आलं की तमाशातल्या म्हणजे ह्या काळामध्ये मला 50-60 कलावंतांची नव्याने माहिती मिळत गेली. ती कोणी सोंगाडे होती, कोणी पडद्यामागचे वेगवेगळे कलावंत होती, कोणी उत्तम गायक होतं, कोणी म्हणजे उत्तम गायिका होतं, नंतर वेगवेगळे म्हणजे पारंपरिक तमाशा करणारी वेगळी होती, 90 नंतरचा तमाशा बदलला आहे वगैरे ते टीका ती फार दूरची गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट जाणवली की तमाशाची कलावंत आणि तमाशाच्या कलावंतांच्या चरित्रात्मक नोंदी कला इतिहासात होतील आणि त्या नोंदी करत असताना एका कलावंतांसोबत त्याच्या समकालीन लोकांची नावं कशी घ्यायची या बाबतीत या संपूर्ण गोष्टींचा मग मी आढावा घ्यायला सुरुवात केली. खरं तर तमाशाच्या कलावंतांकडे जात असताना एक सातत्याने एक गोष्ट जाणवत आली की तमाशा कलावंत तो निरक्षर आहे किंवा तो कलावंत फारसा बोलत नाही, हे मला सातत्याने म्हणजे संतोष केडलेकर सांगत असायचे. एका अर्थाने संतोष केडलेकर म्हणजे या क्षेत्रातला माझा मित्र आणि गुरु मी त्याला मानते की तुम्हाला सतत म्हणायचा की तू इथून कुठल्या गावाला गेली आणि तो माणूस लगेच तुझ्याशी धडधड बोलेल हे कधीच समजू नकोस. म्हणजे मला थोडीशी मी प्रास्ताविक यासाठी करते आहे की थोडेसे स्वतःच्या जगात वावरणारे कलेच्या धुंदीत नांदणारे हे कलावंत पटकन कोणी गेले आणि बोलले आणि आयुष्याचं सगळं पुस्तक उघडलं असं कधीही कुठल्याही कलावंतांविषयी झालं नाही. म्हणजे मला तर एक फार मोठा एक म्हणजे खूप मानसिक सांस्कृतिक सामाजिक धक्के बसत गेले या सगळ्या काळामध्ये की ज्यावेळेस मी विठाबाईंविषयी प्रचंड विठाबाई भाऊना नारायण गावकरांविषयी वाचल्यामुळे ज्यावेळेस मी मंगलताईला म्हणजे लेख मला सुरूच झाली होती आणि माझ्या डोक्यामध्ये ते खूप नाव होतं की विठाबाईंच्या मुलीला मला भेटायला जायचं. आणि तमाशामध्ये तर 2 महत्त्वाचे म्हणजे तमाशाचा महानायक म्हणजे रघुवीर खेडकर आणि त्यांच्याच बरोबरीचे म्हणजे हे 2च महत्त्वाचे तमाशे फड मोठे आहेत की जे खरं तोलामोलाचे आहेत. आणि ज्यावेळेस मी मंगलाताईंना भेटायला गेले आणि सहज म्हणून दिवसभराचा वेगवेगळ्या खेड्यातून प्रवास करून मी गेले आणि मला वाटलं रात्रीचं आपण कुठेतरी म्हणजे बाथरूमला जावं, त्यावेळेस ते सहज बोलले की ताई चला ना. आणि तिथे 2 म्हणजे त्यांच्या गाड्या लावल्या होत्या जनरेटर त्याच्यामध्ये. त्या बोलल्या ताई मी इकडे पाठ करते तुम्ही इथेच करा म्हणून. मला एका क्षणाला एक झटका बसला की विठाबाईंचं मी नाव कुठेतरी होते आणि त्या क्षणाला त्या दुसऱ्या क्षणाला मासा बोलले ताई आता माझ्याकडे तरी आता 5-6 गाड्या आहेत, त्यावेळेस तर काय सगळं उघड्यावरच चालायचं. म्हणजे एका स्त्रीने विठाबाईंच्या काळापासूनच ते एका मिनिटात बोलल्यानंतर माझ्यातलं स्त्रीत्व जे काही मध्यमवर्गीय पण तिथेच गळून पडलं. आणि नकळतपणे मी या संपूर्ण याच्याकडे विठाबाईंच्या या संपूर्ण एकूण या सगळ्या परिक्रमाकडे बघत असताना मला जाणवलं की विठाबाई किंवा इतर समाजातल्या स्त्री कलावंत किंवा एकूण समाजातील तमाशा स्त्री कलावंतांना समजून घ्यायचं असेल तर आपला इथला पांढरपेशी मला काय लाज वाटते किंवा कनातीत गेल्यानंतर मग मी कुठे बसू, मी रात्रीचं कुठे झोपू, या सगळ्या गोष्टी लेखमालेच्या अगदी सुरुवातीला सुरू झाल्या आणि मला तमाशा कलावंतांच्या खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांच्या कनात्यात शिरता आलं. ही सगळी प्रक्रिया होत असताना मला एक जाणवलं की तमाशा कलावंतांचे प्रश्न आपण समजून घेत असताना, कारण की मला बहुजन कलावंतांचे प्रश्न समजून घेत असताना मला एक जाणवलं की बहुजन तमाशातली ही सगळी जे कलावंत ही 18 पगड जातीची वेशी बाहेर येईल कलावंत ही आपल्या आपल्या पद्धतीने तमाशा वेगवेगळ्या पद्धतीने करत असताना तमाशामध्ये बरीच स्थित्यंतर आली. म्हणजे अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळामधला तमाशा म्हणजे पठ्ठे बापूरावांच्या आधीचा तमाशा ज्याला म्हणजे पेशवाईच्या काळातला राजाश्रय मिळालेला तमाशा, नंतर पठ्ठे बापूरावांचा कालखंड जो पकडला जातो तो पठ्ठे बापूरावांचा एक कालखंड आणि पठ्ठे बापूरावांच्या नंतरचा 47 आणि म्हणजे पठ्ठे बापूरावांच्या 47च्या नंतरचा जो कालखंड जो 90पर्यंतचा एक कालखंड की ज्याला खऱ्या अर्थाने फडमालकांचा कालखंड म्हणून ओळखल्या जातो. या कालखंडांपर्यंत हळूहळू अभ्यास करत असताना मला जाणवलं
की तमाशा अनेक स्थित्यंतरामधून गेला. तमाशा जात वास्तवाच्या अनेक चौकटी भेदच जरी जात होता तरी तमाशा करणाऱ्या माणसाची जात ही गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात होती. फक्त आता एक बदललेलं होतं. पूर्वीचे तमाशा मालक म्हणजे बैलगाडी किंवा डोक्यावर बोचकं घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जात होती, टेंब्यात करत होती. नंतर ती बैलगाडीत आली. नंतर पठ्ठेबापूरावांनंतर एक वैभव चाललं, कारण की पठ्ठेबापूराव आणि नामचंद पवळाच्या नंतर म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं चित्रपटसृष्टी किंवा नाटकाला सुद्धा एवढं वैभव नव्हतं मिळालं. त्यावेळेस पठ्ठेबापूराव आणि नामचंद पवळाला बघण्यासाठी तिकीट लावलं होतं आणि त्या तिकिटातही ते शो फुल जात होते. खूप कमी एवढं वैभव एखाद्या कलावंतांचा का मला वाटतं पठ्ठेबापूरावांपासून तमाशाला एक वेगळी वैभवाची एक झालर मिळत गेली. आणि फडमालक ही प्रक्रिया पठ्ठेबापूरावांच्या काळाच्या नंतरची फडमालक या सगळ्यांची एक महत्त्वाची एक प्रक्रिया सुरू झाली. कारण की म्हणजे 1844 पासून अनेक कलावंत येत गेले किंवा त्याच्या अगोदरपासून पेशवाईच्या काळापासूनचा संपूर्ण काळ जर आपण बघितला, हा संपूर्ण होत असताना एक गोष्ट सतत जाणवत राहिली मला की तमाशा कलावंतांनी अनेक आव्हानांना तोंड देत आपली भूमिका बजावली. कारण की पठ्ठेबापूरावांच्या काळामध्ये दुसरे काही माध्यम नसल्यामुळे पठ्ठेबापूराव पवळा, कारण की त्यावेळेस मुंबईमध्ये किती म्हणजे 8-10 थिएटर होती. म्हणजे नुसती ती थिएटर नव्हती, म्हणजे हनुमान थिएटर, पिला हाऊस, नंतर क्रॉफर्ट मार्केटचे इथं थिएटर होती. मला गंगाराम बुवा कवठेकर 92 वर्षाचे, त्यांनी परवाच्या दिवशी मला माहिती दिली की क्रॉफर्ट मार्केटच्या इथे जवळ त्यांचं थिएटर होतं आणि तिथे 150 खोल्यांची पत्र्याची चाळ होती, बांगडीवाल्या चाळ, म्हणजे बांगडीवाला थिएटरवाल्याची. आणि हेच नाही तर आज मी जवळजवळ 6 वर्षापासून एक तरी मुंबईच्या त्या काळातल्या तमाशा थिएटरचे फोटो मिळतील का 6 वर्षापासून पायपीट करत आहे. मुंबईचं एकही त्या काळातल्या थिएटरचे फोटो मिळत नाही. हे दुर्दैव आहे की ज्या वेळेस पठ्ठेबापूरावांपासून तर 1900 म्हणजे 95पर्यंत या मुंबईमध्ये तमाशा म्हणजे सुवर्णकाळ होता. ज्या मुंबईमध्ये सुवर्णकाळ होता, ज्या मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचे तमाशे होऊन गेले, म्हणजे अक्षरशः नुसते थिएटर, म्हणजे हनुमान थिएटरचा मधुकर निराळे काकांकडे एक फोटो आहे. म्हणजे मी काकांना विचारलं की काका यानंतरच्या थिएटरचे फोटो काय. मला एक कळत नाही की मुंबईच्या इतिहासावर एवढी पुस्तकं लिहिल्या गेली, पण मुंबईच्या त्या काळचे पिला हाऊस किंवा इतर बांगडीवाला थिएटरचे आणि इतर थिएटरचं एकही फोटो मिळू नये. तमाशा कलावंतांसाठी म्हणजे ज्या मुंबईमध्ये म्हणजे तमाशा ही पंढरी म्हटली जायची, आज ती नारायणगावामध्ये म्हणजे तमाशा पंढरी म्हटल्या जाते. ज्या मुंबईमध्ये एकाच वेळी संपूर्ण गावगाड्यातली लोक म्हणजे पावसाळा वगैरे असला तर गावाकडची तमाशाची छोटी फड इथे असायची, काही अनेक तमाशे फड ही सतत मुंबईत असायची. आणि त्यावेळेस म्हणजे आज मुंबईकरांच्या लक्षातही येणार नाही की कित्येक मोकळ्या मैदानावर मुंबईच्या तमाशा चालायचे. त्यावेळेचे तत्कालीन तमाशाचे अनाउन्सिंग करणारे एक महत्त्वाचे सोंगाडे हसन शेख पाटीवाडेकर यांनी मला आत्ता काही दिवसांपूर्वी माहिती दिली की मुंबईमध्ये त्यांनी कुठे कुठे तमाशा केलेला आहे. म्हणजे मला म्हणजे आज म्हणजे पूर्ण विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे की मुंबईमध्ये शिवडीचं ठाकरे उद्यान असेल, मालाडचं रामलीला मैदान असेल, बोरिवलीचं दैसेर मैदान असेल, गोवंडीचा घाटला मैदान असेल, कुर्लाचा गोळीबार मैदान असेल किंवा बैल बाजार असेल, चुना भट्टीचं असेल किंवा दहिसरचा चेक नाका असेल, बोरिवलीचं स्टेशनच्या पलीकडचं मैदान असेल. आज याचा कुठलाच तमाशाचा कुठलेच पुरावेच नाही आमच्याकडे. म्हणजे एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की ज्या मुंबईमध्ये मराठी लोकांची मुंबई म्हणून घेणारी, ज्यावेळेस शिवसेना एकेकाळी मराठी लोकांच्या सगळ्या प्रश्नांसाठी उभी राहिली होती, त्या मुंबईमध्ये तमाशा हळूहळू शिवसेना वाढत गेली, मोठी होत गेली. त्या मुंबईतला मराठी मूळ कलावंत, लोककलावंत हळूहळू हद्दपार झाला आणि याच्यासाठी कोणी काहीच केलं नाही.
याची मला खूप खंत वाटते. कारण की तमाशातला एक वैभवाचा कालखंड पूर्णपणे अनेक म्हणजे डॉक्युमेंटेशन नसण्याच्या अभावी मुंबईमध्ये तमाशा होता हे फक्त आता जुने जे कलावंत आहे म्हणजे 91-92 वर्षाची, म्हणजे आता विश्वास नांदवळकरांचं 91 वर्ष सुरू आहे. नंतर आत्ताच गंगाराम बुवा कवठेकरांचं 92 वर्ष वय आहे. नंतर कांतामावशी सातारकर आमच्या 85 वर्षाच्या आहे. अशा कलावंतांकडून ह्या सगळ्या माहिती मिळते. मग मुंबईचा तमाशा हा हळूहळू हद्दपार झाला. आणि त्याचबरोबर एक फार महत्त्वाची गोष्ट जी मुंबईच्या अभ्यासकांची, कारण की मुंबईचे जुने ट्रॅमचे फोटो मिळतात, मुंबईच्या चाळीचे फोटो मिळतात, बटाट्या चाळीचे उल्लेख मिळतात, पण मुंबईच्या कुठल्याही थिएटरचे उल्लेख मिळत नाही आहे, त्यांचे फोटोग्राफ्स मिळत नाही आहे. मला वाटतं की आज मी गेल्या 20 वर्षापासून मुंबईत असताना हे मला खूप मोठं म्हणजे जवळजवळ 2000च्या जवळ आसपास मी मुंबईत आले आणि 2020 आहे. या 20 वर्षामध्ये एकही ठिकाणी काही सापडू नये. मला वाटतं की हे मुंबईकरांचं म्हणजे एकूणच तमाशाच्या इतिहासातलं फार मोठं अपयश आहे. आणि यावेळेस अजून एक झालं की ह्या मधल्या काळामध्ये अनेक लोककला अभ्यासकांनी तमाशा कला प्रकार, तमाशाच्या म्हणजे रूप आणि परंपरा यावर अनेकांनी खूप लिहिलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तर तमाशाचे अभ्यासक नाही, आत्मचरित्राचे अभ्यासक असल्यामुळे मला कलावंतांच्या नोंदी करणं महत्त्वाचे वाटत असल्यामुळे मी याच्याकडे वळले. आणि नकळतपणे माझ्या असं लक्षात आलं की नुसत्या कलावंतांच्या नोंदी करणं एवढंच काम नाही असू शकत. तर ह्या कलावंतांच्या नोंदी करत असताना महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी तमाशे झाले त्या तमाशाच्या ठिकाणचे काही महत्त्वाच्या म्हणजे काही दस्तऐवज आपल्याला नोंदवता येईल का? म्हणजे आज मला असं वाटतं की 2016मध्ये याच मुंबईमध्ये तमाशासाठी जी थिएटर होती किंवा एवढी मैदानं खुली होती, अजून एक मला महत्त्वाचं होतं की तमाशा बघणारी ही मुंबईचा पांढरपेशी वर्ग बिलकुल नव्हता. कारण की मुंबईमध्ये गिरणगाव होते, गिरणगावचे 18 पगड जातीतले गावगाड्यातली म्हणजे सगळी कामगार होती आणि गावाकडे बघणारा तमाशा हा त्यांना मुंबईत बघायला मिळत होता. आणि त्यावेळेस मुंबईमध्ये एक लक्षात घ्या की म्हणजे हा स्वातंत्र्यपूर्व कालखंड, कारण की कुठे पट्टेबापूरावांमुळे मुंबईचा तमाशा आणि त्यावेळेस महत्त्वाच्या संपूर्ण संगीतबारी म्हणजे 2 संगीतबारी झाल्या की एक तमाशाचा शो व्हायचा. म्हणजे आज जे संगीतबारीच्या संदर्भातली जी म्हणजे नाकतोंड मोडल्या म्हणजे आता त्यावेळेस तसा काही तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन नव्हता. या मुंबईमध्ये इतके महत्त्वाचे म्हणजे त्यावेळेस म्हणजे यमुनाबाई वाईकर असेल, गुलाब बोरगावकर तर खूप नंतरच्या आहेत, म्हणजे यमुनाबाईंच्या नंतरच्या समकालीन हे सगळे म्हणजे बकुळाबाई होत्या, नंतर कोल्हापूरकर बाई होत्या, नंतर अनेक स्त्रियांचे उल्लेख करता येतील की त्या काळामध्ये ह्या संपूर्ण स्त्रिया म्हणजे त्यांच्या गाण्याच्या बैठका ह्या म्हणजे खाजगी बैठका किंवा आजच्या जो चंगळवाद आलेला आहे म्हणजे संगीतबारीमध्ये तो बिलकुल नव्हता. म्हणजे या बायकांना खूप सन्मान होता, या सगळ्या स्त्री कलावंतांना खूप सन्मान होता आणि यांनी वेगवेगळ्या गुरूंकडून म्हणजे शास्त्रीय गायनांचे धडे घेतलेले होते. यमुनाबाईंची पतंगाची लावणी बघण्यासाठी लोकांना तिकीट मिळत नसायचे. यमुनाबाई पतंगाची लावणी करत असताना यमुनाबाई फक्त चेहऱ्यावरचे हावभाव आणि ती पतंगाची लावणी किती पद्धतीने पतंग उडू शकतो ही यमुनाबाई करायची. गुलाबबाईंची तर आता सगळ्यांना माहितीच होती. म्हणजे पण एकूण मला असं वाटतं की मी मुंबईच्या तमाशावर यासाठी इतकं काळ बोलते आहे की मला खूप वाईट वाटतं आहे की मुंबईमध्ये राहून मुंबईच्या तमाशाच्या कुठल्याही गोष्टींचे पुरावे आज आपल्या हाती नाही आहेत. फक्त मधुकर काका नेराळ्यांचं हनुमान थिएटरचे एक फोटो
आज अस्तित्वात आहे. म्हणून मला वाटतं बहुजन कलावंतांचे प्रश्नांचा अनुभव घेत असताना बहुजन कलावंताची ही कला मुंबईमध्ये ह्या नगरीमध्ये अगदी म्हणजे दिमाखाने मिरवत होती आणि एवढ्या मोकळ्या मैदानांवर ही कला चालत होती. पण आज मुंबईकरांना मुंबईत तमाशा होता हे सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपल्याकडे कुठलेही म्हणजे कागदपत्र किंवा फोटो नाही आहे. ही एक खेदाची बाब आहे. दुसरे अजून मला बहुजन कलावंतांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने बोलावं वाटतं. एका अर्थाने मला वाटतं की बहुजन कलावंतांची ही कला होती म्हणूनही याकडे दुर्लक्ष केलं गेलं असावं. इथे पुन्हा जातीयतेचा मुद्दा येतोच असं मला वाटतं. कारण की त्या काळातल्या जुन्या चाळींचे फोटो आहेत, जुन्या CST स्टेशनचे फोटो आहेत, दादरचे आहेत, मार्केटचे, फुल मार्केटचे सगळे फोटो आहेत. पण त्यावेळेच्या कुठल्याही याचे फोटो नाही आहेत. पुन्हा इथे जात वास्तव काम करतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की तमाशा कलावंतांची ह्याच काळामध्ये अनेक गावोगावी जत्रा यात्रा भरत होत्या. तिथे त्यांची म्हणजे ह्या कलावंतांची माहिती फोटोग्राफ्स ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. कारण की एका पद्धतीने खूपशे अक्षर ओळख नसणारी ही कलावंत, पूर्ण अशिक्षित नाही म्हणणार, कारण की म्हणजे शाळेची पायरी चढले नाही ते. पण याचं कारण एक होतं की मोठे तमाशापड सातत्याने 7 महिने बाहेरगावी फिरत असल्यामुळे या तमाशाच्या म्हणजे अनेक तमाशा कलावंत आहेत की जे पहिली दुसरी शिकले, काही तर चुकूनही शाळेची पायरीच चढले नाही, असे अनेक कलावंत आहेत. पण ह्या कलावंतांचा एक आहे की या सगळ्या कलावंतांनी 5-5, 6-6 तास तमाशाची वगनाट्य म्हणजे मंचावर केलेली आहेत. आणि संपूर्ण कलावंत अक्षर ओळख नसलेली, म्हणजे मला तर वाटतं की उमा बाबू मांग बिलकुल अक्षर ओळख नसणारा हा कलावंत, ज्यांनी पहिलं वगनाट्य लिहिलं, ज्याने म्हणजे आपला गुरु बोलतो आहे, गुरुशी म्हणजे जिथे तो गुरु राखतोय आणि जो आपला गुरु कवनर असतो आहे तिथे त्याच्या मैफिली व्हायच्या आणि तिथे लपून ऐकणारा या मुलाने हे ऐकणं आणि तमाशातला म्हणजे पहिलं वगनाट्य लिहिणं ही केवढी मोठी आहे. म्हणजे मला तर असं वाटतं आहे की एक समग्र समाज व्यवस्थेनेच एका म्हणजे मागासवर्गीय समाजांना इतकं दूर ठेवलं, खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे आज असं वाटतं की मला असं 3-4 अलीकडे खूप असं एक सतत बोलले की कलावंतांना जात वगैरे नसते. म्हणजे हे वाक्य अत्यंत म्हणजे काय शुगर कोटेड आहे, पण याच्या आतलं वास्तव खूप वेगळं आहे. कारण की जर तमाशा कलावंतांचे म्हणजे तमाशा कलावंतांवर न लिहिता तमाशा कलेवर लिहिणारी खूप लोक आहेत. तमाशाच्या फडमालकांवर बरेच जणांनी लिहिलं आहे. पण प्रश्न असा आहे की मग ह्या फडमालकांवर लिहिलं, तर फडमालक हा महत्त्वाचा चेहरा असतो, तो सरदार असतो, त्याच्या विषयीचं आकर्षण असतो. पण असे किती तमाशा कलावंत होऊन गेली की ज्या तमाशा कलावंतांच्या कुठेच नोंदी नाहीत. अगदी सोंगाड्यांची परंपरा सांगायची, दादू इंदुरीकर आपल्याला सगळं म्हणजे सगळ्यांना माहिती असतो की म्हणजे दादूसारखा मला तर वाटतं की सोंगाड्यांच्या परंपरेतला दादूने एवढं म्हणजे दादू इंदुरीकरांनी एवढं वैभव आणि प्रसिद्धी मिळालेला दुसरा सोंगाड्या त्यानंतर झाला नाही. रघुवीर खेडकर महत्त्वाचा सोंगाड्या आहेच आजच्या पिढीचा, रघुवीर खेडकर किंवा म्हणजे आपल्याला हसन शेख पाटीवाडेकरपर्यंत किंवा रघुवीरचा आणि मला महत्त्वाचा अनिल बनसोडे, मंगला बनसोडेंचा मुलगा मला अत्यंत महत्त्वाचा सोंगाड्या इथपर्यंत आपण सांगतो. पण हे करत असताना की सातत्याने ही कलावंत आली, अनेक कलावंत संपली, नाहीशी झाली. म्हणजे काल मी फेसबुकवर कासम चाच्याविषयी लिहिलं आणि त्या कासम चाच्यांच्या इथून मला एक जाणवलं की तमाशातल्या ड्रायव्हरकडे इतकं दुर्लक्षितपणे म्हणजे कधीच लक्ष गेलं नाही. त्या ड्रायव्हरलाही नोंदवताना मला काल पहिल्यांदा एक समाधान वाटलं की अरे हे संपूर्ण होत असताना ह्या तमाशातला एक मुस्लिम ड्रायव्हर एका मागासवर्गीय तमाशा कलावंतांसाठी एक शपथ घेतो की तुझा तमाशा फड अस्तित्वात असेपर्यंत मी तुझ्यासोबत राहील. आणि बिनबोबाट 40 वर्ष कासम चाचा त्या एका म्हणजे पांडुरंग मुळेंची तमाशाची गाडी चालवतो.
त्यामुळे मुस्लिम कलावंतांची एक मोठी एक परंपरा या तमाशात आहे. हे सगळं जरी होत असताना मला सतत जाणवलं की तमाशा कलावंतांना सातत्याने एका अनेक अंगाने व्यक्तिगत पातळीवर, चरित्रात्मक पातळीवर न नोंदवल्या गेल्यामुळे अनेक कलावंत काळाच्या पडद्याआड गेली. आणि 2016 सतत फिरत असताना एक जाणवलं की अनेक कलावंतांना शोधताना मला जाणवलं की त्यांची आता माहितीच नाही. इतकी कलावंत सापडली की त्या कलावंतांसाठी आता आपण काय करायचं, त्या कलावंतांची माहिती कुठून आणायची. मला एक कलावंतांचा उल्लेख करावा लागेल की गुणाजी वावळ मास्तर 1912च्या यांच्या पठ्ठेबापुरांच्या लावणीत गुणाजी मास्तरांचा उल्लेख आहे. आणि ज्यावेळेस गुणाजी मास्तरांचा उल्लेख पठ्ठेबापुरांच्या समकालीन यांचा उल्लेख फक्त तिथे एक गुणाजी मास्तर एवढं नाव येतं. गुणाजी मास्तरांचा इतिहास नाही आहे. आणि गुणाजी मास्तरांनी त्या काळामध्ये वगनाट्य लिहिलेली आहेत, त्या काळात कवनं रचलेली आहेत, त्यांनी लावण्या लिहिलेल्या आहेत. पण गुणाजी मास्तरांचा आज कुठे इतिहास नाही. आणि 2016 ज्यावेळेस मला कळालं की गुणाजी मास्तरांचे चिरंजीव धोंडू मास्तर जे नारायण गावात होते, मी त्यांना शोधत तिथे गेले की गुणाजी मास्तरांचा एक तरी फोटो किंवा एखादे 2 वगनाट्य आपल्याला सापडतील का. त्यावेळेस दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धोंडू मास्तर, अत्यंत हुशार, तमाशातला खऱ्या अर्थाने अभ्यासक, आणि त्यांनी तमाशातल्या अनेक वादकांना अनेकांना शिकवलेलं आहे. तर धोंडू मास्तरांनी मला सांगितलं की 2 वर्षापूर्वीच आमची छोटीशी झोपडी होती आणि त्यामध्ये तमाशातलं संपूर्ण नाथा मास्तरांचं सगळं काम त्यामध्ये जळून खाक झालं. झोपडीसोबत नाथा मास्तर कायमचा संपला. पुन्हा एक अजून दुसरे कलावंत आहे की गुलाब जयराम सोनवणे. हा कलावंत गेल्या 20 वर्षापासून गायब आहे. त्यांची मुलगी आता त्यांना शोधत आहे. ही स्वतः पुणेकर, ही माझी जवळची मैत्रीण आहे की ही स्वतः शोधते आहे. आणि ह्या कलावंतांचे कितीतरी वगनाट्य, कितीतरी लावण्या ह्या उंदराने कतरून खराब केलेल्या आहेत. आता मोजक्या लावण्या आणि एखादा काहीतरी वग तिच्याकडे शिल्लक आहे. अशा अनेक वग लेखक आहे की मला वग लेखकांचा उल्लेख मला यासाठी करायचा आहे की तमाशा म्हटलं की नाचणारी हा जो एक पांढरपेशी समाजाने आणि चित्रपटांनी पण त्याचा फार मोठा एक गैरसमज बनवून ठेवलेला आहे. चित्रपटांनी मला वाटतं की चित्रपट मधल्या काळात चित्रपटांवर लिहिणाऱ्यांनी खूप भरभरून लिहिलं आहे की तमाशाप्रधान चित्रपट, ग्रामीण जीवनानुभवाचे लेखन करणारा चित्रपट. हो, हे विषय त्यांनी जरूर घेतले, पण त्यामध्ये सगळ्यात अनेक गोष्टींच्या चुका झालेल्या आहेत. कारण की चित्रपटाने बाई वाड्यावर या ही जी एक मानसिकता, पुरुष सत्तेला खतपाणी घालणारी मानसिकता उभी जी केली होती चित्रपटाने, ती पूर्ण तमाशात कुठेही नाही. तमाशातली स्त्री स्टेजवर नृत्य केल्यानंतर कणातीच जाते. तमाशा संपला की तंबू 2-2.5 तासात तंबू गुंडाळला जातो. नंतर ती स्त्री तमाशा कलावंत बसमध्ये बसते आणि लगेच दुसऱ्या गावी जाते. त्याचबरोबर तमाशामध्ये मराठी चित्रपटाने जो उभा केलेला नाचा आहे तो तर इतका काल्पनिक आहे. त्यांना ज्या माणसाने पहिल्यांदा जो नाचा उभा केला चुस्त पैजामा, मलमलचा आखूड कुर्ता, तिरपी गोंड्याची टोपी आणि त्याचे तृतीयपंथी हावभाव, हे अख्ख्या उभ्या तमाशात कधीही कुठंही नव्हते. तमाशाचे नाचे जे स्वतः नाचे होते ते विश्वासराव नांदवळकर आज हयात आहे सातारा जिल्हा सांगली जवळच्या तिथे ते नांदवळ गावामध्ये तुम्ही त्यांना भेटा. कवठे मंकाळचे गंगाराम बुवा कवठेकर जे स्वतः तमाशा कलावंत ते तिथे हयात आहेत, त्यांना बघा. हे सगळं बघत असताना एक लक्षात आलं की मराठी चित्रपटाने एखादा त्यांना विषयासाठी एक लक्षात घ्या की मी पुन्हा थोडं मागं जाऊन सांगते की मुंबईमध्ये ज्यावेळेस तमाशाचा
एकूण याचा कालखंड होता, एकूण तमाशाचा मला मध्ये प्रश्न येत आहेत. महेशजींचा एक प्रश्न मी घेते की तमाशाकडे बघण्याचा शिवसेनेचा दृष्टिकोन दूषित होता. त्यांच्या दृष्टीने हे कलाकार मराठी नाहीत, माधुरी दीक्षितच ते मराठी मानतात. महेशजी, मी थोडासा त्या अनुषंगानेच उल्लेख केला होता की मी मोकळेपणाने बोलले नाही, कारण की एकेकाळी अत्यंत जहाल शिवसेना, एकेकाळी अत्यंत हिंदुत्वाचा मुद्दा रेटणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचा प्रखरतेने म्हणजे मुद्दा लावून धरणारी शिवसेना, आज आपले माननीय मुख्यमंत्री म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम करत असताना त्या मुद्द्यावर बोलावं की नाही ही माझी भूमिका होती. पण एक गोष्टीचा, जेव्हाही तमाशाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तमाशा इथून हद्दपार होताना मराठीच्या मुद्द्यावर लढणारी शिवसेना गप्प होती ही भूमिका नोंदवली जाणारच आहे. यानंतर मी महत्त्वाची भूमिका अजून सागर चक्रनारायणे बोलत आहेत, मराठवाड्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे हरिभाऊ अन्वीकर हे महत्त्वाचे तमाशगीर होते, अत्यंत महत्त्वाचे. सागरजी, इथे मी एक भूमिका ठेवलेली आहे, कारण की प्रत्येक कलावंतावर जर बोलवलं, कारण की मी औरंगाबादचीच असल्यामुळे हरिभाऊंविषयीचं विशेष प्रेम आहेच, पण प्रत्येक जर कलावंतावर जर बोलायचं ठरवलं तर आपला खूप वेळ जाईल. पण मराठवाड्याच्या हरिभाऊ अन्वीकरांनी खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा तमाशा जगवला हे निश्चितच आहे. यानंतर मला महत्त्वाचं एक बोलावंसं वाटतं की तमाशामध्ये की मला एक महत्त्वाचा उल्लेख करायचा की तमाशाचं जात वास्तव मी हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा उल्लेख करते आहे. आणि मी हाही उल्लेख केला की कलावंताला जात नसते असे म्हणणारे शुगर कोटेड आतमधलं म्हणजे ते विष लपून वरती जे शुगर कोटेड सांगतायत ती गोष्ट मान्य नाही आहे. की मला एक वाटतं की ज्या वेळेस म्हणजे एकीकडे संपूर्ण तमाशा म्हणजे एकीकडे गाजत होता, एकीकडे तमाशातले नाचे नाचत होते, त्याच वेळेस तमाशातल्या त्याच कालखंडामध्ये म्हणजे मराठी रंगभूमीवर बालगंधर्वही होते. बालगंधर्वांविषयी म्हणजे बालगंधर्वांविषयी प्रेमच आहे की मग बालगंधर्व उजवे की हे डावे किंवा हे डावे की हे उजवे ही भूमिका नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस कलावंतांचा इतिहासात नोंदी करायच्या असतात त्यावेळेस त्या कलावंतांच्या नोंदी न करता अनुल्लेखाने मारणे आणि त्या कलावंतांचा इतिहास संपूर्ण संपल्यानंतर आज लक्षात येतोय, आज कुठेही गेल्यानंतर एक बोलल्या जातं नाही नाचे होते. अरे नाचे होते तर नाचे कसे दिसत होते? नाचे तृतीयपंथी होते का? तमाशातले नाचे कसे होते? 2003 2016 ज्यावेळेस तमाशाच्या नाचांवर लिहिण्याचा प्रसंग आला त्यावेळेस मला तमाशातले 3च नाचे मला दिसले आणि त्या 3 नाचांपैकी त्याच्यामध्ये मला म्हणजे महत्त्वाचे 3च नाचे भेटले आणि ते नाचे होते की म्हणजे मधुआई म्हणजे मधु नाचा हा तमाशातला तुकाराम खेडकरांना ज्यांनी सांभाळलं तो त्यावेळेस खूप महत्त्वाचा नाचा होता, अतिशय गोरा सुंदर. आणि तो नाचा मुंबईमध्ये एवढा महत्त्वाचा होता की तो नाचा ज्यावेळेस म्हणजे तयारी करायचा तर त्याला भेटण्यासाठी लोक बाहेर थांबायचे. अशी पण आख्यायिका आहे की त्यावेळेस मधु नाचाला तमाशात म्हणजे चहा पाठवल्या जायचा आणि त्या चहामध्ये एक चांदीचं नाणं टाकून दिलं जायचं आणि मधु नाचा त्यांना येऊन बोलायचा नमस्कार, अर्थात तो प्रेमाचा एक भाग होता. मधु नाचा असेल किंवा बन्सी म्हणजे नगर जिल्ह्यातला हा बन्सी नाचा एवढा महत्त्वाचा होता की बन्सी नाचाला बघायला लोक थांबायची. त्याचबरोबर विदर्भातला एक महत्त्वाच्या नाचाचा उल्लेख करेल की नागोराव निरगुडे, की ह्या नाचाला म्हणजे शोधण्यासाठी मी असेल, मंगेश असेल, रत्नदीप वानखडे असेल, आम्ही म्हणजे सतत त्या मे महिन्याच्या उन्हात शोधलं. त्या नाचाच्या शेवटी त्या मुलीचा पत्ता शोधला पण त्यांचा एक फोटोही सापडला नाही आणि एक छोटासा म्हणजे काही राशन कार्ड का त्या दरम्यान काढलेला एक छोटासा त्यांचा फोटो होता, तो फोटो सापडला. म्हणजे नाचांना दुर्लक्षित केलं. पण त्याच वेळेस इकडे नाचांच्या म्हणजे तिकडे म्हणजे स्त्री वेशातले यांचा उल्लेख महत्त्वाचा झाला
त्यांच्यावर भरपूर लिहिलं गेलं, पण ह्या नाचांकडे दुर्लक्ष केलं आणि मधल्या काळामध्ये किती अभ्यासक भेटले तरी नाचे होते, कारण की त्यावेळेस स्त्री कलावंत नव्हते म्हणून नाचे होते. आणि हे करत असताना 2016 पासून तर आत्तापर्यंत ज्यावेळेस नाचांची माहिती काढायला लागली तर मला सांगायला आनंद होईल की शालिक शांतारामन ही जी खानदेशातली नाचे आहेत त्यांच्यासोबत सगळे नाचांची माहिती काढली तर 150 नाचे सापडलेत. त्याचबरोबर मुंबई आणि पांडुरंग गोटकर काकांनी मला सांगितले तर मराठवाड्यातले 5-6 नाचे सापडलीत. म्हणजे ही संख्या जी 2016 मध्ये होती तर ह्या अभ्यासाच्या दरम्यान ही संख्या जवळजवळ आज 150 ते 150-200च्या घरात गेली. मला वाटतं की म्हणजे बहुजन कलावंतांच्या प्रश्नाशी झगडण्यापूर्वी बहुजन कलावंतांची जी अस्तित्व, जी कलावंत म्हणून ती जी कायमची संपली, हीच भूमिका शोधता शोधता मला वाटतं अर्धी ताकद माझी खर्ची पडली. आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने बघत असताना मग मला जाणवलं की हे नोंदवण्यासाठी अर्धा वेळ गेल्यानंतर मग बहुजन कलावंतांचे प्रश्न अजून खूप दूरच होती. आणि ह्या दूर प्रश्नांपैकी मला महत्त्वाची प्रश्न जाणवली की फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगणारे आपण अनेक विचारवंत, अनेक अभ्यासक, अनेक म्हणजे फरडे वक्ते सतत व्याख्यानातली एक टाळी घेणारं वाक्य बोलत असतात की या समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस सुद्धा माझा आहे, तो आंबेडकरी. आपण व्याख्या खूप छान करतो, ती व्याख्या इतकी सुंदर करतो की तिचं सिद्धांतन खूप सुंदर होऊ शकतो, पण प्रत्यक्षात आपण किती समाजातल्या तळागाळातल्या कोलाटी, कोळी, नंतर म्हणजे चांभार, डक्कलवार, नंतर अशा अनेक कलावंतांचे आहेत की म्हणजे त्या कलावंतांपर्यंत आपण गेलो. म्हणजे त्या जातीच्या आजही किती कोलाटी, नंतर अनेक असे जे कलावंत आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही आहे आपण. म्हणजे डोंबारी, भातू, कोलाटी, पारधी, नंतर अनेक म्हणजे गोंधळी असतील, गोपाळ समाजातले असतील, हे इतके कलावंत आहेत की यांच्यापर्यंत आपण पोहोचलोच नाही. आपण ही लोक आंबेडकरी परिपेक्षात, पुरोगामी विचारांच्या परिपेक्षात आणतो आहोत. पण ह्या कलावंतांच्या परिपेक्षात आणत असताना आपण ज्यावेळेस या कलावंत ही कोण होती, यांचा कालखंड काय होता, ही वगनाट्य लेखक होती का, ज्यावेळेस मराठी साहित्यात म्हणजे एकूण मराठी संपूर्ण म्हणजे नाटकाच्या परंपरेत मराठी नाटककार, त्याचा लेखन, त्याचा कालखंड हे सगळं नोंदवलेलं जात असताना या कालखंडामध्ये आपण आपल्या ज्या बहुजन कलावंतांनी महत्त्वाची वगनाट्य लेखनाची परंपरा, ती उमाबाबूंपासूनची सुरू, ती का आपण कधीच नोंदवली नाही. आज तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे अगदी तुम्ही 1970 ते 80च्या कालखंडामध्ये जी महत्त्वाची वगनाट्य लेखक होऊन गेली त्यांचे त्यांचे वगनाट्य आज कुठेच उपलब्ध नाही आहे. मला वाटतं फक्त म्हणजे बाबूराव बोरकर, कारण की म्हणजे शिवराम बोरकरांचे चिरंजीव यांचे चिरंजीव बाबूराव बोरगावकर जे तमाशा कलावंतही होते, त्यांचं एकमेव म्हणजे वगनाट्य प्रकाशित आहे. आणि त्यामुळे आणि ते स्वतः बऱ्यापैकी शिकलेले आहेत, ते आमचे मित्रच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वगनाट्य सापडतील. पण जर आज 1970 ते 80च्या दरम्यान महत्त्वाचे वगनाट्य लेखक भांडे सरकार असतील, गणपत व्ही माने हे पूर्वाश्रमीचे आणि म्हणजे बौद्ध समाजातले, त्यांना वग सम्राट म्हटलं जायचं, म्हणजे लेखनी सम्राट म्हटलं जायचं की गणपत व्ही मानेंसारखे 30 ते 35 ज्यांनी वगनाट्याचं लेखन केलं ते वगनाट्य आज कुठेच नाही आहे. म्हणजे यम दस्तगीर असतील मुस्लिम समाजाचे, ज्यांनी चित्रपटासाठी लिहिलंय आणि अनेक वगनाट्य लेखन केले, त्यांचाही कुठेच उल्लेख नाही आहे. मी गेले 2 वर्षापासून यम दस्तगीरांना शोधते आहे. त्यांचा मुलगा मुंबईत असं कळतं आहे, ते गेलेत हे कळतं आहे, पण किमान त्यांची वगनाट्य म्हणजे असतील तर ते जतन करावे या अनुषंगाने मी फिरते. म्हणजे बहुजन कलावंतांच्या प्रश्नामध्ये मुळात आपण यांना कलावंत जर म्हणायचं असेल, हे वगनाट्य लेखक जर होते असं म्हणायचं असेल तर इतिहासामध्ये पुरावे लागतात.
त्यांचे वगलेख म्हणजे त्यांनी लिहिलेलं साहित्यच आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा म्हणजे बहुजन कलावंतांचे प्रश्न हाताळताना हा मोठा प्रश्न आहे महेशजी, की गणपत व्ही माने म्हणजे गणपत व्ही मानेंविषयी मला एक सांगायला आवडेल की हे मंत्रालयात नोकरीला होते, हे चिंचणी गावचे, पण मंत्रालयातली नोकरी सोडून ते गावी जाऊन तमाशा फड्यात उभे राहिले. यम दस्तीगिरी असेल किंवा नाथा मास्तर असतील घोडेगावकर, अत्यंत महत्त्वाचा लेखक की ज्यांनी 20-25 वगनाट्य लेखन केले, त्यांचाही कुठेच उल्लेख नाही. हे सगळे वगलेखक 70 ते 80च्या दरम्यान होते. शरद मुसळे असतील किंवा आमचे राजा पाटील असतील किंवा मोमीन कवठेकरांची मुलं शिकलेली आहेत, ते सध्या हयात असल्यामुळे त्यांच्याकडं काही प्रमाणात आहे. पण ह्या मोमीन कवठेकरांनी आयुष्यातल्या पूर्ण हयातभर जवळजवळ आयुष्यातली 60 वर्ष तमाशासाठी गीतलेखन केलेलं आहे. त्या मोमीन कवठेकरांकडेही तेवढी आता गीतं उपलब्ध नाही आहे. किंवा गुलाब जयराम सोनवणे म्हणजे मीरा पुणेकर, त्यांची मुलगी त्यांना शोधते, यांचा अजून पत्ता नाही आणि यांचंही लेखन गायब झालं. त्यानंतर 1990च्या काळात महत्त्वाचे वगलेखक आले, बाबूराव बोरगावकरांकडे, त्यांच्याकडे वगलेखन असेल. म्हणजे बहुजन कलावंतांचे प्रश्न हे की यांना जर कलावंत म्हणायचं असेल तर पुरावे कुठून आणायचे. आणि याच्यासाठी जी 2016 पासूनची जी पायपीट सुरू आहे त्यामध्ये अजून माझ्या हाती फक्त हे लेखक, यांची वगनाट्याची नावं, यांचा कालखंड, हे कुठल्या तमाशात होते, कुठल्या तमाशातले वगनाट्य त्यांनी केले आणि त्या वगनाट्यातले मुख्य कलावंत कोण होते, एवढीच माहिती हातात येते. पण प्रश्न पुढे असाच आहे की इतिहासात यांच्या वगनाट्याची जर नावं नोंदवायची असेल तर ते वगनाट्य आपल्याला शोधावी लागणार आहेत. आणि बहुजन कलावंतांच्या प्रश्नामध्ये बहुजन कलावंतांच्या घरातली कुठेतरी फारशी शिक्षित नसलेली पिढी असेल किंवा त्या लेखनाचं महत्त्व माहिती नसल्यामुळे ह्या कलावंतांच्या त्यांच्या पुढच्या पिढीने जतन न केल्यामुळे मला वाटतं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले की नंतरचे म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे 90च्या काळातले उद्धव ओहाळ असेल, म्हणजे आत्ताच्या काळातले सुधाकर पोटे असेल किंवा बुड्ढणभाई असेल, आतांबर शिरडोणकरांचे महत्त्वाचं लेखन आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थाने पारंपरिक तमाशा जर बघायचा असेल तर एकमेव शेवटचं नाव शिल्लक राहतं ते म्हणजे आतांबर भाऊंचं नाव राहतं. मारुती सूर्यवंशी असतील, विठ्ठल थोरात असतील, की ह्या सगळ्या लोकांनी वगनाट्य लेखन केलेलं आहे. पण मराठी नाटकांच्या इतिहासामध्ये जी अशी एक सुसूत्र मांडणी केलेली आहे की नाटकाचा जो इतिहास आहे या मधल्या काळामध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी वगलेखकांचे उल्लेख केले आणि वगनाट्याचा उल्लेख केला. पण मधल्या काळामध्ये म्हणजे एक म्हणता येईल की पेशवाईच्या काळातले म्हणजे जे राजाश्रयाला होते त्यांचं जे लिखाण त्या काळातल्या अभ्यासकांनी म्हणजे त्यांनी संपादित करून ठेवलेले सगळे जे पठ्ठेबापूरावांपर्यंत म्हणजे चिंतीकर होते म्हणून पठ्ठेबापूरावांचं लिखाण हाती पडलं आपल्या, नाहीतर पठ्ठेबापूरावांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट गेला होता. म्हणजे ते लिखाणही संपलं असतं, जिंतीकरांमुळे ते लिखाण आपल्याजवळ आलं. पण 90च्या नंतरचा म्हणजे 70 ते 95 पर्यंतच्या या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचे तमासबीर होऊन गेले, अत्यंत महत्त्वाचे लेखक होऊन गेले. फक्त या कालखंडामध्ये एक झालं की वगलेखक बरेच होऊन गेले, पण त्या वगलेखकांचं जे संकलन अभ्यासकांकडून व्हायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळे आजच्या बहुजन कलावंतांच्या प्रश्नांच्या संदर्भात खूप महत्त्वाचे वगलेखक होते असं एवढंच उल्लेख करता येतो. पण आपल्याकडे बहुतेक पुरावे नाही. कदाचित जर ही लाईव्ह जर कोणी बघत असेल किंवा अनेकांचा जर कुठे काही संदर्भ असतील तर त्यांनी मला जरूर कळवा, कारण की इतिहासाच्या कामामध्ये ही सगळी नामशेष झालेली माझी कलावंत ही कुठेतरी मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांच्यावर आपल्याला लिहिता येईल. आणि मला एक महत्त्वाचं करायचं असेल की मराठी साहित्याच्या नाटकाचा एक बहुजन वर्गा म्हणजे अभिजन वर्गाच्या एक कौतुक केलं आहे की नाटक बघणारा एक विशिष्ट वर्ग आणि मग ग्रामीण भागातला नाटक माहितीच नव्हता किंवा त्यांना काय नाटक कळणार, एक तुच्छतावादी दृष्टिकोन जो होता तो दृष्टिकोन बिलकुल नव्हता. कारण की ग्रामीण भागामध्ये त्या काळामध्ये म्हणजे 80 सालापर्यंत
फक्त आणि फक्त वगनाट्यच चालत होते. रंगबाजी जर तमाशावर स्त्रिया येऊन म्हणजे नृत्यासाठी लावणीसाठी उभ्या राहिल्या तर त्यावेळेस महत्त्वाची सगळी लोक बघायची, तुमचं नाचगाणं बाजूला सोडा, वगनाट्य लावा. आणि ते वगनाट्य पहाटेपर्यंत चालायचे. म्हणजे त्या वगनाट्यांची एवढी जादू होती की म्हणजे त्या वगनाट्यामध्ये असं बोललं जायचं, म्हणजे तुकारामांच्या वगनाट्यामध्ये तुकाराम सदैव वैकुंठला चाललेत. या प्रसंगामध्ये म्हणजे नंदकुमार पेंटरनी ट्रिक सीन केला होता आणि त्यावेळेस ते एक विमानासारखं उडणारं म्हणजे थोडा ट्रिक सीन केला होता. त्यावेळेस प्रेक्षक गावातले हात जोडून उभे राहायचे, अनेक जण रडायचे. म्हणजे वगनाट्याची एवढी जादू होती. वगनाट्य ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, सामाजिक जीवनावर असेल, अनेक वगनाट्य त्या काळात होती. पण त्या वगनाट्यांचा कुठलाच पुरावा आज आपल्याकडे नाही आहे. तमाशाच्या बहुजन कलावंतांच्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचा घ्यावासा वाटतो की 90 नंतर महत्त्वाचं एक झालं की तमाशातली मुस्लिम कलावंतांची परंपरा कुठेतरी खंडित व्हायला सुरुवात केली. मला तमाशाच्या मुस्लिम कलावंताविषयीचं यासाठी बोलणं मला गरजेचं वाटतं आहे की तमाशातली संपूर्ण मुस्लिम कलावंत, तमाशातली सगळी मुस्लिम कलावंत ही वेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने काम करत होती. म्हणजे तमाशातल्या संपूर्ण म्हणजे पहिला कलावंतापासून आपण जर विचार केला तर ह्या संपूर्ण कलावंतांनी म्हणजे सगनभाऊ म्हणजे पेशव्या काळातला सगनभाऊंपासूनची तमाशातली ही परंपरा जर लक्षात घेतली तर ह्या तमाशा कलावंतांमध्ये बहुजन कलावंतांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे तो गावगाड्यातला मुस्लिम कलावंत. पण या मुस्लिम कलावंतांची दखल बिलकुल घेतली नाही. मी यासाठी म्हणते कारण की मुस्लिम कलावंतांमध्ये ज्यावेळेस दादू इंदुरीकर इकडे गाजत होते त्यावेळेस गुलाब बोरगावकरांची दखल फारशी घेतली नाही. पुन्हा इथे म्हणजे बहुजनातले बहुजन म्हणजे जातीच्या पद्धतीने मुस्लिम तर अजूनच, मग तो तर बिलकुलच दखल पात्र नाही. बहुजन कलावंतांची तरी दखल कुठेतरी घेतल्या जात होती बहुजन लोकांकडून, पण मुस्लिम कलावंतांचा एक मोठा पट्टा 1990 सालापर्यंत होता. आणि मला इथे उल्लेख करणं खूप गरजेचा वाटतो की या देशामध्ये 90 नंतरचं एकूण सामाजिक सांस्कृतिक वातावरण जे ढवळून निघालं बाबरी मशीद पडल्यानंतर त्याचा परिणाम लोककलेवर झाला आहे. आणि 90 नंतरचा एकूण हिंदू मुस्लिम मधला जो काही तो एक मला राजकीय नाही म्हणेल मी, तो राजकीय उभा केला पण तो सांस्कृतिकतेच्या अंगाने तळागाळापर्यंत पोहोचला. जेवढा म्हणजे हिंदुत्वातून जो जिथून आला तेवढा मग तो कडवा मुस्लिमांकडूनही आला, फतवे इकडूनही निघाले, दोन्हीकडून निघाले. मला कोणाकडूनही विशिष्ट भूमिका घ्यायची नाही आहे. पण या काळात एक झालं की मुस्लिम कलावंत 90 नंतर कुठेही आले नाही. आणि मला वाटतं तमाशातली एक मुस्लिम कलावंतांची एक अख्खी पिढी शेवटची संपत आली आणि लोककलेच्या अभ्यासामध्ये यांची नोंदच नाही. आणि म्हणून कदाचित 2016 नंतर तमाशातील मुस्लिम कलावंतांचा हा संपूर्ण इतिहास मला लिहिण्याची अत्यंत कारण की तमाशातले सगनभाऊ नंतर म्हणजे मला छोटू खान महत्त्वाचा होता. छोटू खान मग इतिहासातून गायब कुठे होतोय. नंतर छोटू खान नंतर इस्लाम म्हणजे अहमद भाई इस्लामपूरकर यांच्या नोंदीच नाही आहे. नंतर गबरू पहिलवान, फडमालक होते, पठ्ठवे बापूरावांच्या समकालीन, हे कुठे गेलेत. एम दस्तगीर कुठे गायब झाले. नंतर शब्बीरबाई मणियार कुठे गेलेत, बुड्डनबाई कुठे गेलेत, नंतर म्हणजे हसनबाई शेख पाटीवाडेकर कुठे गेलेत. म्हणजे हळूहळू हे कलावंतांची संपूर्ण म्हणजे शेवटची फळी आज म्हणजे शेवटची नामशेष होणारी फळी ही कुठेतरी तमाशातल्या 250-250 वर्षाच्या काळातली हे तमाशा कलावंत ही शेवटची फळी असताना बहुजन कलावंतांमध्ये ह्या सगळ्या कलावंतांना आपण कुठे नोंदवलं नाही. ही फार महत्त्वाची आणि खेदाची गोष्ट मला म्हणावी लागेल. आणि ही सगळी कलावंतांची यांची मला जातीचा उल्लेख यासाठी करायचा आहे कारण मुस्लिमांमधली ही उच्चवर्णीय नाही आहेत. ही मुस्लिमांमधली म्हणजे खऱ्या अर्थाने बहुजन आहेत. एक लक्षात घ्या, मुलांनी
मुलांनी असतील कोंबडे बकरे कापणारे, आत्तार असेल बांगड्यांचा व्यवसाय करणारे, बागवान असेल फळांचा व्यवसाय करणारे, कुरेशी कसाब जे जनावरं कापणारी, म्हणजे दरवेशी असेल साप खेळ करणारी ही मुस्लिम कलावंत, झारेकरी म्हणजे सोन्याच्या दुकानाच्या बाहेर आपल्याला मुस्लिम कला म्हणजे ती पोता विणतात ती असेल, पिंजारी असेल, गाद्या बनवणारी, तांबोळी असतील, तांबटकरी असतील किंवा मुजावर म्हणजे आपल्याकडे जे पुजारी असतात दर्ग्यावर काम, ह्या समाजातलीच सगळी लोक ही तमाशा कलावंत होती. आणि हीच आता उरलेली आज पूर्ण तमाशामध्ये महत्त्वाची अगदी मोजकी बोटावर मोजता येईल 10-20 कलावंत आहेत की जी तमाशामध्ये ही शेवटची पिढी आहे. यानंतर तमाशामध्ये मुस्लिम कलावंतांची पिढी येईल असं मला वाटत नाही, कारण की 1990 नंतर एकही म्हणजे तमाशात नवीन कलावंत निर्माण झाला नाही आहे. त्यामुळं ह्या तमाशाच्या पिढीकडून म्हणजे ही जी 90 वर्षाची आहे, कोणी 80 वर्षाची आहे, यांच्यामुळे तमाशातली 80 वर्षाची एकूण जवळजवळ 100 कारण का इस्लामपूरकर म्हणजे मोहम्मदभाई इस्लामपूरकर हे पठ्ठे बापूरावांच्या काळातले आहेत किंवा फक्त आपल्याला एक लक्षात येईल सगन भाऊंची माहिती आहे कारण की त्यावेळच्या कलावंतांनी खेळून ठेवलेली आहे, पण बाकीच्या कलावंतांची माहिती नाही आहे. आणि मला वाटतं की बहुजन कलावंतांच्या प्रश्नांमध्ये की पूर्णपणे नामशेष होणाऱ्या मुस्लिम कलावंतांच्या म्हणजे कलावंतांच्या संपूर्ण एका पिढीचं कुठेतरी जतन व्हावं या अनुषंगाने मुस्लिम कलावंतांच्या इतिहासाच्या कामाची मला गरज बहुजन कलावंतांच्या कामामध्ये अधिक महत्त्वाची वाटली. कारण की मुस्लिम कलावंतांसाठी मुस्लिम अभ्यासक पुढे येतील याची मला काही प्रमाणात शाश्वती नव्हती. मी धाडसाचं विधान करते. याचं कारण असं आहे, अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या उच्च पदाच्या एका व्यक्तीने मुस्लिम तमाशा कलावंतांच्या याच्यासाठी काही आर्थिक मदत होईल का, काही कलावंताच्या डॉक्युमेंटरी करता येतील का, हे मी विचारण्यासाठी गेले. अत्यंत मोठ्या पदाच्या त्यांना वाटलं मी कलावंत म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या कलावंतासाठी गेला. ज्या क्षणी त्यांना कळालं की मी मुस्लिम तमाशा कलावंतांसाठी त्यांच्याकडे गेले तर ते पटकन म्हणाले कि मैडम ये इस्लाम के खिलाफ काम है, ये इतिहास आना नहीं चाहिए. मला अधिक बोलायचं नाही आहे. एवढा कडवा विरोध असताना मुस्लिम अभ्यासक या शेवटच्या पिढीसाठी लिहील असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे आज तमाशातला जवळजवळ 225 वर्षाचा मुस्लिम कलावंतांचा इतिहास बहुजन कलावंतांचा इतिहासमधून नोंदवत असताना मला वाटतं फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगताना किंवा खऱ्या अर्थाने हे परंपरा मानणाऱ्या व्यक्तीसाठी हे काम करणं किंवा ह्याच मांदियाळ्यातल्या एखाद्या माणसाने काम करणं गरजेचं होतं. आणि हा थोडा बहुत भाग मला उचलता आला किंवा इतिहास नोंदवता आला हे मला बरं वाटतं आहे. आणि मला एक वाटतं आहे की मुस्लिम कलावंतांच्यासाठी म्हणजे एक महत्त्वाचं आहे की मुस्लिम कलावंत आणि बहुजन कलावंत यांच्या तमाशातला जर बघता तर आज एकमेव तंबू मेकर जे आहेत तासगावला त्यांच्या 3 पिढ्यापासून जे तंबू शिवत आहेत आणि आपल्या मराठी बहुजन कलावंतांसाठी ते मुस्लिम कलावंत आहे. म्हणजे गाड्या पुरवणारे जे आहेत ठेकेदार ते मुस्लिम आहेत. पूर्वीचे जेवढे काही महत्त्वाचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते ते मुस्लिम आहेत. नंतर म्हणजे अगदी मुसाबाई असतील किंवा शफी शेख असतील रघुभाऊंच्या इथे की अनेक कलावंतांची नावं घेता येईल की ते आजही मुस्लिम म्हणजे मुस्लिम कलावंत आणि महत्त्वाचे माणसं बहुजनांचा तमाशा सांभाळत आहेत. त्यामुळे मला वाटतं बहुजनांच्या कला इतिहासामध्ये मुस्लिम कलावंतांचा इतिहास वेगळा करता येऊ शकत नाही. फार तर मुस्लिम कलावंतांचा म्हणून एक वेगळी भूमिका घेऊन लिहिता येतं, पण हे सगळे मुस्लिम समाजातल्या ओबीसी समाजातले आहे. हा जातीचा विचार डोक्यात घेणं गरजेचं आहे. कारण की कलावंत आणि तमाशा म्हटलं तर ही म्हणजे जातीच्या पायरीवर उभं राहूनच तमाशाविषयी विचार केला जातो. आणि त्यामुळे मला वाटतं की तमाशाच्या संदर्भात जातीच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही आहे. असं जर असतं तर मला वाटतं बालगंधर्वांसोबत सगळ्या तमाशा कलावंतांची किंवा वगनाट्याची नावं नोंदवल्या गेली असती किंवा बालगंधर्व खूप सुंदर होते असं म्हटलं जातं. तर बालगंधर्वांच्या तोडीचे अनेक असे कलावंत होते की ज्यावेळेस ते तयारी करायचे त्यावेळेस त्यांना बघण्यासाठी अनेक लोक उभी राहायची.
आणि हे अजून एक सांगायचं की ते बिलकुल तृतीयपंथी नव्हते, कोणी नव्हते. ते सांगली सातारा म्हणजे विश्वास नांदुळकर सांगतात की तमाशावरचा खेळ संपला की आम्ही चोळी आणि साडी याच्यामध्ये गुंडाळायचो, पिशवीत गुंडाळायचो आणि सांगली सातारा तिकडे गेलो की आम्ही कुस्ती खेळायचो. पण तमाशातल्या म्हणजे तृतीयपंथी म्हणजे तमाशातल्या सोंगाड्याने तमाशातल्या मूळ नाचाची म्हणजे तमाशातल्या नाचाने तमाशातल्या मूळ नाचाला एवढं झाकळून टाकलं की मला वाटतं तमाशातले नाचे हे प्रकरण कायमचं संपुष्टात आलं. आणि मला वाटतं बहुजन कलावंतांमधले अत्यंत सुंदर नाचणारे कुठेही तृतीयपंथ्यांसारखे हिडीस हावभाव न करता अत्यंत सुंदर स्त्री वेशात नृत्य करणाऱ्या अनेक कलावंतांचा बहुजन कलावंतांचा इतिहास संपलेला आहे. आणि आज फक्त 150 पावणे म्हणजे 250 वर्षात फक्त 150 पावणे 200 नाही, किमान 500-700 कलावंतांचा इतिहास आज पूर्णपणे काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आणि या संपूर्ण प्रश्नांकडे बघत असताना मला वाटतं की बहुजन कलावंतांची प्रश्न समजून घेत असताना 2090 नंतर तमाशाकडे अधिक हिणकसपणे बोलणे, अधिक वाईट अंगाने बोलणे हे अधिक सुरू झालं. आणि तमाशाला एक थोडीशी उतरती कळा पण लागली, कारण की मनोरंजनाची अनेक क्षेत्र आली, मुलांच्या हातामध्ये किंवा आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला, त्यामुळे तमाशाचा प्रेक्षक वर्ग बदलला. आता त्यांना वगनाट्य नको आहे, कारण की वगनाट्याची जादू ह्या 15 वर्षात पूर्ण ओसरली. म्हणजे एकीकडे वगनाट्य लेखक पडद्याआड गेले, एकीकडे म्हणजे ते वगनाट्य कायमचे कुठेतरी म्हणजे गुडूप झालेत किंवा संपले, म्हणजे ते आता हाती येत नाहीये आणि हेही संपली आहे. पण त्याचबरोबर ह्या तमाशा कलावंतांच्या संपूर्ण याच्यामधला एक पूर्ण म्हणजे 70 ते 95 पर्यंतच्या कालखंडातला एक मोठा इतिहास गडप झाला. आणि त्या प्रश्नांवर आता बोलून फारसा उपयोग नाही, कारण की जोपर्यंत या तमाशा कलावंतांच्या काही नोंदी आणि त्यांचे आपल्याला काही दस्तावेज म्हणजे पुढचे येणारे तरुण संशोधकांना माझ्या मते खूप मोठं काम आहे, म्हणजे या क्षेत्रात खूप काम करण्यासारखं आहे. पण त्याचबरोबर या तमाशा क्षेत्रातले आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नही फार मोठे आहेत की ज्या प्रश्नांना कुठेही वाचा फोडले जात नाही आहे. तमाशा कलावंत जो 90 नंतरचा म्हणजे 80 नंतरचे जे फळमालक आले आहेत की त्यांचा करार केला जातो तमाशा कलावंतांचा, आणि एका करारावर एका वर्षासाठी ते म्हणजे मोठे तमाशेफड 7 महिने बाहेर पडतात आणि छोटे तमाशेफड म्हणजे 2-2.5 महिन्यातून जे काही बाहेर पडत आहेत की म्हणजे विजयादशमी ते बौद्ध पौर्णिमा. मला यामध्येही म्हणजे बहुजन कलावंत आहे आणि ते विजयादशमीच्या दिवशी बाहेर पडत आहेत आणि बौद्ध पौर्णिमेला कार्यक्रम संपतायत. मला वाटतं कुठेतरी एक सामाजिक धागा मला इथे सापडतो, बाबासाहेबांच्या एकूण चळवळीचाही मला धागा सापडतो. आणि बेशी बाहेरील सगळी कलावंत ही बहुजन कलावंत आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की हा धागा मला महत्त्वाचा वाटतो. आणि या सगळ्या कलावंतांचे आता तर 2020 विचार करत असताना करोनामुळे तर खूपच आले, पण त्याच्या अगोदर जर विचार केला तर या संपूर्ण कलावंतांचे प्रश्न आता अत्यंत डबघाईस आलेले आहे. कारण की ह्या कलावंतांना कुठल्याही बँका त्यांना लोन देत नाही, त्यामुळे खाजगी सावकाराकडून टक्क्यावर घेतलेले मोठे तमाशेफड किमान एका वर्षाला 80 लाख ते 1 करोड त्यांना कर्ज घ्यावं लागतं. आणि हे संपूर्ण व्याजाचं कर्ज असतं, ते किती टक्के असतं फारसं तुम्ही समजू शकता. आणि ह्या मोठ्या फडामध्ये एकाच वेळेस म्हणजे 125 लोकांचा गाडा असतो, 5 ते 6 मोठ्या गाड्या असतात आणि त्याच्यात 60 ते 65 कलावंत असतात, त्याच्यात नाचणाऱ्या म्हणजे नृत्य करणाऱ्या 20 ते 30 महिला असतात. आणि ह्या संपूर्ण रोजच्या 125 माणसाचा खाण्यापिण्याचा, गाड्याचा, पेट्रोलचा, नंतर नाक्यावर पोलिसांचा, अनेक ठिकाणी पोलिसांचे हात ओले करत जावे लागतात. ह्या सगळ्या याचा प्रश्न करत असताना तरी गेल्या 200 वर्षापासून ही तमाशा कला जिवंत आहे. मला वाटतं की ह्या कलावंतांचं कलेच्या प्रती असलेलं हे प्रेम अत्यंत दरवर्षी प्रत्येक कलावंतावर म्हणजे फड मालकावर प्रचंड कर्ज होत असतं. म्हणजे आज जर आता म्हणजे मोठे तमाशे फड जर तुम्ही म्हणाल तर अत्यंत म्हणजे मोजके तमाशे फड आहेत की जे आज मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींमधून हे करता आहेत की या सगळ्या फडांकडे जर तुम्ही बघितलं
तर आपल्याला लक्षात येईल की या मोठ्या फळांना आता अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे. कारण की वेगवेगळ्या ठिकाणच्या परवानग्या घेणं, त्यांना टोल भरणं, कारण की म्हणजे अनेक कलावंतांचे आता ही जी नवीन तरुण पिढी आहे, विठाबाईचा नातू मोहित असेल किंवा इतर जी मुलं असतील की ते म्हणतात की तमाशा कलावंतांना टोल फ्री व्हावा, अशी तरुण मुलं ही सामाजिक कार्यकर्त्याचे हे अनेक सांगतायत. त्याच्यात हसनभाई पाटीवडेकर असतील, महत्त्वाचा कार्य करताय की तमाशातले की एकच परवाना मिळावा. म्हणजे अनेकांना अंगाने तमाशाला प्रशासनाकडून, म्हणजे आबा पाटलांचा मला इथं उल्लेख करावा असं वाटतो की आबा पाटील गेले आणि तमाशाचा एक म्हणजे खऱ्या अर्थाने एक कनवाळू एक म्हणजे म्हणजे एक कार्यकर्ता गेला असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस तमाशा म्हणजे 10 वाजताच्या नंतर कुठलेही प्रयोग होऊ नये असं एक म्हणजे शासनाचा GR आला, त्यावेळेस तमाशा कलावंत आबा पाटलांकडे गेले आणि बोलले की आबा हे असं झालं तर आमचा तमाशा कुठे, कारण की 10 नंतरच तर तमाशा खऱ्या अर्थाने सुरू होतो. तर त्यावेळेस आबा पाटलांनी बोलले नाही नाही असं नाही, तो 12पर्यंत तरी केला पाहिजे ना, आणि जर असा आवाजाचा त्रास होत असेल तर मग मुंबईच्या ट्रेन 10 नंतर बंद कराव्या लागतील. हे आबा पाटलांचं तमाशाप्रती असलेलं प्रेम होतं. या सगळ्या गोष्टी करत असताना एक जाणवतं की ह्या संपूर्ण करत असताना तमाशा 90 नंतर अनेक प्रश्नांना सामोरे जातोय. आर्थिक असतील, अनेक गावगाड्यामध्ये अनेक प्रश्न असतील की आता म्हणजे वगनाट्य नको, फक्त रंगबाजी असेल. म्हणजे तमाशा ठरवायला जाताना तुमच्याकडे किती नाच गाणे करणाऱ्या स्त्रिया आहेत हे पहिले विचारलं जातं. तुमच्याकडे किती फिल्मी गाणे आहेत हे विचारलं जातं. तमाशामध्ये कुठला जुना सोंगाड्या आहे, तमाशामध्ये कुठली जुनी लावणी गाणार आहे, तमाशामध्ये म्हणजे हाळीच्या गवळणी, कुठल्या गवळणी. आता नाही, आता तमाशा म्हणजे तमाशा बदलला, तमाशात ऑर्केस्ट्रा आला, हे सातत्याने वारंवार बोलल्या जातं. पण रघुभाऊ नेहमी बोलतात की ताई, काळासोबत चालायचं असेल तर जे लोकांना हवं ते आम्हाला द्यावंच लागले ना, आणि ते जर दिलं नाही तर तमाशा टिकेल कसा. म्हणजे रघुवीर खेडकर असतील किंवा मंगला बनसोडे असतील, यांची मुलं म्हणजे रघुभाऊंचा म्हणजे अलकाताईंचा मुलगा बबलू असेल किंवा यांचा मंगलाताईंचा मुलगा अनिल असेल, ही 2 मुलं मला फार महत्त्वाचा उल्लेख करावा लागत आहे. कारण की तुकाराम खेडकरची ही पुढची पिढी म्हणजे बबलूपर्यंत असेल किंवा मोहित असेल, रघुभाऊंचा मुलगा असेल, किंवा इकडच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनिल असेल की अनिल जो सगळं व्यवस्थापन बघतो मंगलाताईंचं, आणि नितीन तर फार महत्त्वाचा कलावंत आहे. हे सगळं बघत असताना म्हणजे आता तमाशाच्या मोठ्या फळांमध्ये त्यांचं अर्थकारण बिघडतंय. त्याच्यामागचं एक आहे की स्पर्धा खूप आहे. म्हणजे मग रघुवीर खेडकरांनी 7 लाखाच्या लाईटिंग केल्या, तर मग मंगला बनसोडे कुठेतरी 8 लाखाची लाईटिंग करते. मला म्हणजे यांचे खूप चांगले घरगुती संबंध आहे. ही स्पर्धा कुठेतरी जीवघेणी वाढली. या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडे 3 लक्झरी गाड्या आहेत, तर माझ्याकडे 4 लक्झरी गाड्या येत आहेत. माझ्याकडे माझ्याकडं नवीन ही म्युझिक सिस्टीम येते. यामुळे एक झालं की मोठ्या तमाशा फड मालकांना या स्पर्धेमुळे एक झालं की या स्पर्धेमुळे सतत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांचं अर्थकारण म्हणजे सातत्याने कर्ज घेऊन तमाशातला अव्वल नंबर टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिले, आणि त्यामुळे मोठ्या तमाशा फडावर सातत्याने वाढत गेलेलं कर्ज हे मला मोठ्या प्रमाणात दिसतं. म्हणजे मी रघुवीर खेडकर किंवा मंगला बनसोडेला मी 1-2दा खासगी बोलले होते की ताई, एवढ्या कलावंतांची गरज असते का, एवढ्या माणसांची गरज असते का. म्हणजे एक असा आकडाच झाला की मोठा तमाशा बोललं की मग 125 लोक पाहिजे आणि छोट्या तमाशाला 50 ते 60 कलावंत पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेही अनेक गोष्टींचा त्यामध्ये एक म्हणजे आर्थिक त्यांचे नुकसानी त्यात होतात. आणि अजून एक मला सातत्याने वाटतं की तमाशा कलावंत स्वतःचे अर्थकारण स्वतःच्या हातात ठेवत नाही. त्यांच्याकडे एखादा म्हणजे असा तमाशाच्या इतिहासामध्ये म्हटलं आहे की खूपसे जे मॅनेजर, ज्यांना पूर्वी मॅनीसुद्धा म्हटलं जायचं, की यांनी खूप कलावंतांना वरती आणलं आहे आणि अनेक तमाशा फड मालकांना म्हणजे रयासही घालवलं आहे. कारण की नीट पद्धतीने न केलेलं मॅनेजमेंट.
ह्या तमाशाची ही फार मोठी परंपरा आहे. म्हणून तमाशाचं आर्थिक अर्थकारण इथे सातत्याने हे केलं. तमाशाच्या मोठ्या फडमालकांनी अजूनही कलावंत कमी केले, अजूनही लाइटिंगचा सोर्स किंवा नको त्या गाड्यांचा सोर्स जर ठेवला तर आत्ता जो 5-6 वर्षातच मोठा तमाशा संपेल असं म्हणणारे रघुभाऊ किंवा मंदाताई किंवा मंगलाताई किंवा अनेक कलावंत म्हणतात, तर ह्या कलावंतांना मला वाटतं अजून 10-20 वर्ष मरण नाही आहे. कारण की पुढची पिढी तयार होते. तुकाराम खेडकर, कांताबाईंचे नातवंड तयार होत आहेत. इकडे अनिल आहे, म्हणजे नंतर काळूबाळूंचे मुलं उत्तमपैकी तमाशा चालवत आहेत, की अनेक जे आहेत की ते महत्त्वाचे तमाशे चालवत आहेत. आणि त्यामुळं मग ह्या सगळ्या कलावंतांवर म्हणजे ही सगळी प्रॉब्लेम येण्याचं कारण काही असूच शकत नव्हतं. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर ही सगळी नव्याने अशी का बरं म्हणजे सगळे प्रॉब्लेम येत आहेत, ते याच्या मागे एक आहे की अर्थकारण आपल्या हातात न ठेवणं. मला अजून आठवतं की मंगलाताईंचा तमाशा संपल्यानंतर रात्री 2:30-3 वाजता मंगलाताई उद्याचे शिदाचे पैसे वाटवायला तिथे बसल्या होत्या. आणि मला वाटतं की आज असा मोठा तमाशा फड आहे तो की त्याच्यावर खूप कमी कर्ज असेल, खूप लाखोनी करोडोनी कर्ज नाही आहे. म्हणून तमाशाची ही संपूर्ण आर्थिक घडी जी विस्कटली तर त्याला कुठेतरी फड मालकांनी आवर घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तमाशाला अलीकडे जास्त पद्धतीने कुठेतरी नावं ठेवण्यात येत आहे किंवा सामाजिक परिप्रेक्षातून बघत असताना तमाशा सर्वसामान्यांना बघता येत नाही की काय असं वाटू लागलंय. पण तमाशा एक मी तुम्हाला सांगते की तमाशा गावगाड्यामध्ये अगदी सुरळीत सुरू आहे. जिथे गाव, जिथे यात्रा जत्रा तिथे तमाशा असतो. आणि तमाशाच्या सुपाऱ्या, मोठ्या तमाशाच्या 7 महिन्याच्या सुपाऱ्या आणि छोट्या तमाशाच्या 2-2.5 महिन्याच्या सुपाऱ्या पूर्ण फुल असतात. म्हणजे फक्त शहरात बसून तमाशा संपला, आता कुठे राहिला तमाशा या म्हणणाऱ्यांनी उगाच उसासे टाकू नये. बहुजन वर्गाचा तमाशा, बहुजनाने उभा केलेला तमाशा हा आजही ग्रामीण भागात अत्यंत व्यवस्थितपणे सुरू आहे आणि त्याचा प्रेक्षक वर्ग तिथे तसाच आहे. त्यामुळे तमाशा संपेल, तमाशा काय संपला हे उसासे तर बिलकुलच टाकू नये. पण आर्थिक याच्यामुळे, अडचणींमुळे जी मोठी फड येत्या 5-7 वर्षात बंद होईल असं काही चित्र दिसतंय, तर हे चित्र आपण थांबवू शकतो. म्हणजे मी 5-6 वर्षापासून जो अभ्यास बघते तो थांबवू शकतो असं मला एक वाटतं. बहुजन कलावंतांच्या प्रश्नामध्ये मला एक महत्त्वाचा प्रश्न घ्यावा असं वाटतो. तो प्रश्न म्हणजे बहुजन स्त्रियांचे प्रश्न. आज जगभरामध्ये जेंडर इश्यू, लिंगभावाच्या अनुषंगाने स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीवादी स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या अनुषंगाने हे प्रश्न घेऊन भांडत आहेत. आपल्या अस्तित्वाचे प्रश्न घेऊन पुढे येत आहेत की स्त्रियांच्या संपूर्ण जगण्याचे आणि स्त्रियांच्या पुरुष सत्तेच्या भिताडावर कायमचं डोकं मारत आहेत. आणि स्वतःच्या समानतेचे प्रश्न जगभरातल्या स्त्रिया घेऊन, म्हणजे 75 नंतर ही चळवळ अगदी जोमाने वाढली. आजही महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी स्त्रिया असतील, स्त्रीवादी स्त्रिया असतील, बहुजन स्त्रिया असतील, सगळ्या स्त्रिया अत्यंत नेटाने सगळ्या स्त्रियांचे प्रश्न मांडत असताना मला वाटतं भांडे घासणाऱ्या स्त्रियांचे असतील, कचरा वेचणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न असतील, अगदी मग म्हणजे शरीर विक्रिया करायला भाग पाडणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न असतील, इथपर्यंत स्त्रीवादी स्त्रियांनी, बहुजन स्त्रियांनी, अनेक स्त्रियांनी ह्या स्त्रियांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितलं आहे. पण मला खेदाने असं म्हणावं असं वाटतं की बहुजन स्त्रियांच्या प्रश्नामध्ये कलावंत, तमाशातील कलावंत स्त्रियांचे प्रश्न कधीच आले नाही. किंबहुना हे काम सुरू करताना मला अनेक माझ्या स्त्रीवादी महिला, म्हणजे स्त्रीवादी मैत्रिणींनी विरोध केला आहे. श्यामल, ह्या स्त्रिया तर पुरुष सत्तेने उभ्या केलेल्या आहेत, आपण तर त्याला विरोध केला पाहिजे, आपल्या त्या विक्टिम केलेल्या आहेत, मग ह्या स्त्रियांवर आपण ह्या स्त्रियांच्या एकूण कलाप्रकारवर लिहायचं की नाही. मला एक प्रश्न, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असा पडला की या स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करायचं किंवा नाही. मला पहिला प्रश्न असा आहे की या स्त्रियांना पहिल्यांदा आपल्याला स्त्रीवादाच्या परिप्रेक्षात घ्यावं लागेल. कारण की कलावंत स्त्रिया या ऊसतोड कामगारांसारख्याच असंघटित आहेत.
या स्त्रिया रोज नवीन नवीन गावामध्ये प्रयोग करत जातात, म्हणजे जिथे तमाशा जातो, फड जातो, तिथे जातात। या स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भात कोणीच बोलत नाही, कारण की या स्त्रियांचे पहिले प्रश्न असे आहेत की भातू कोलाटी आणि डोंबारी या समाजातल्या अनेक स्त्रियांना बिन लग्न करता किंवा कलावंत पत्नी, आता लिव्ह इन रिलेशनशिपचा या 20 वर्षात खूप बोलबाला आहे, पण 100-125 वर्षापासून तमाशामध्ये कलावंत पत्नी म्हणून एखाद्या कलाकाराची कलावंत पत्नी ही संकल्पना अशी आहे की त्या कलावंताचं स्वतःचं जातीत लग्न झालेलं असतं, पण कलावंत पत्नी ही कलेसोबत सतत भटकंती असते, म्हणून कलावंत पत्नी असते। आणि हे कलावंत पत्नी आणि पतीचं नातं अनेकदा 20-20 वर्षापर्यंत टिकतं। त्यातून त्यांना मुलं बाळं होतात, त्या मुलांना त्या कलावंताचं नाव लागतं। हे सगळं जरी होत असताना आज महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत पत्नी म्हणजे अनेक फड मालक ज्या काळात तमाशाचे म्हणजे चवल्या पावल्या मिळत होत्या त्यावेळेस ते पोत्यांनी पैसे भरून घरी नेत होते, त्या काळात त्या तमाशा कलावंत पत्नींचे पैठणी साड्या अंगावर म्हणजे भरगच्च दागिने मिरवणाऱ्या त्या आज भुकेने व्याकुळ आहेत। एक कलावंत स्त्री मागच्या वर्षी मला नारायणगावच्या स्टेशनवर, मी नाव घेणार नाही, नारायणगावच्या स्टेशनवर 3 दिवस भुकेल्या अवस्थेत मला दिसली आणि मी तिथं गेल्यानंतर मला कळालं की पूर्वीच्या अत्यंत महत्त्वाच्या फड मालकाची ती कलावंत पत्नी होती। सांगण्याचं तात्पर्य की बहुजन कलावंताच्या कलावंत स्त्रियांचे प्रश्न अत्यंत जटिल आहेत। म्हणजे अनेक स्त्रिया बोलतात की म्हणजे डोक्यावर पदर घेऊन कोणी काम करावं, तो पदर खोचून, म्हणजे संध्या नरे पवारांनी पण खूप सुंदर मांडणी केलेली आहे बहुजन स्त्रीवादाच्या अनुषंगाने की तो पदर म्हणजे कमरेला खोचून कोणी रानात काम करावं, नंतर बिन अनवणी पायाने कोणी जावं आणि तो पदर भिरकावून पुरुष सत्तेचं मनोरंजन कोणी करावं। म्हणजे मनोरंजनाच्या या तिसऱ्या फळीत ज्यावेळेस आपण या स्त्रियांना टाकतो त्यावेळेस या स्त्रियांच्या प्रश्न पुरुष सत्तेच्या अंगाने आणि स्त्रीवादाच्या अंगाने नेमके काय आहेत हेही आपल्याला याचं उत्तर शोधावं लागेल। केवळ त्या कलावंत स्त्री आहेत, तमाशातल्या स्त्रिया आहेत म्हणून केवळ त्यांच्याविषयीचं मग ह्या कलावंत आहे, मग ह्या नाचणाऱ्याच आहेत, मग यांनी ते स्वीकारलेलंच आहे आणि म्हणून मग ह्या म्हणजे त्या नजरेतून विक्टिम झालेल्याच आहेत, मग त्या पुरुष सत्तेचं म्हणजे पुरुष सत्तेच्या लालसेचंच काम करत आहेत। म्हणजे स्त्री सत्तेच्या अनुषंगाने म्हणजे स्त्रीवादाच्या अनुषंगाने आपण कुठेतरी त्यांना म्हणजे त्या परिघात लोटून आपण त्यांच्यावर अन्याय करतो की नाही। मग मला एक सांगा की जर तमाशातली स्त्री ही पुरुष सत्तेच्या अनुषंगाने पुरुष सत्तेची लालसा पुरवण्यासाठी जर ती नृत्य करत असेल, हे आपण स्त्रीवादाच्या अंगाने यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यावर काम व्हायला पाहिजे, पण ती जर ती काम करत असेल तरी ती वगनाट्यातही काम करते, ती सोंगाड्यासोबत तेवढंच उत्तर द्यायला उभी आहे, ती सुंदर गायिका आहे, हे सगळं असताना मग लोककलेतलं तिचं कलावंत म्हणून तिचं स्थान आपण मानणार आहोत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। बरं, जी लावणी ती तमाशा फडावर करते त्याचं बिलकुलच मी समर्थन करणार नाही आहे, कारण की आणि तमाशा अभ्यासकांनी हेही लक्षात घ्या की ज्या तमाशा अभ्यासकांनी म्हणजे की तमाशाच्या ह्या स्त्रियांवरचं की ह्या स्त्रियांना गावगाड्यात मान नसतो, सन्मान नसतो ह्या बोलणाऱ्या स्त्रियांनी म्हणजे संगीतबारी आणि तमाशात लोककलेतल्या स्त्रियांच्या संदर्भातली कुठलीही त्यांनी त्यातलं म्हणजे त्यांचं बायफर्गेशन किंवा त्यांची हे केलेली नाही आहे वर्गवारी। संगीतबारीतल्या स्त्रियांचं एक वेगळी एक भूमिका आहे, त्यांनी त्यांच्या कलेला लोककलेचं म्हणजे लावणी हा लोककला प्रकार जरी निवडत असला तरी तिथे कुठेतरी थोड्या प्रमाणात चंगळवाद आहेच। त्यामुळे तमाशा कलावंत स्त्री ही लोककलावंत स्त्री म्हणून तिचा उल्लेखही तुम्ही नाकारणार असाल का? बरं, मग ही तमाशा स्त्री ज्यावेळेस लावणी तमाशा बोर्डावर करते त्यावेळेस तिची जात पायरीवरची तिची जात काढल्या जाते, पण हीच लावणी ज्यावेळेस कानिटकर करते, नाईक करते, कुलकर्णी करते त्यावेळेस म्हणजे मला ह्या कलावंत मुलींना काही बोलायचं नाही आहे, पण मी फक्त लावणीच्या संदर्भात बोलते आहे की ही लावणी ज्यावेळेस मोठ्या स्टेजवर परफॉर्म होते त्या लावणीचा दर 2 लाख ते 5 लाखापर्यंत आहे, मी माहिती काढली। आणि ती तमाशा कलावंत ज्यावेळेस
तमाशा फडावर करते, तिचा रोजचा म्हणजे तिचा रोज असेल 200-500 रुपये तिला मिळत असतील. म्हणजे कल्चरल शिफ्टिंग सहज तुम्ही मान्य करतात, पण तमाशातली कलावंत स्त्री ज्यावेळेस तमाशा बोर्डावर नाचते त्यावेळेस जातवास्तवावरची तिची पायरी आणि पुरुष सत्ता आणि स्त्रीवादाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उचलले जातात आणि अनेक स्त्रिया मग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे मी करत असलेल्या कामालाच त्यांनी एक अनेक अर्थाने म्हणजे त्यांची आता शक्ती ते वाया घालवत आहेत असं मला वाटतं. कारण की तमाशातल्या स्त्रियांवर बोलण्यापूर्वी तमाशातल्या स्त्रिया आणि संगीत बारीतल्या स्त्रिया याच्यातला अंतर पहिले अभ्यासकांनी ओळखून घ्या. कारण की अभ्यासकांनी अंतर न ओळखताना तमाशातल्यावर काम करणं हेच मुळात चुकीचं आहे आणि स्त्रीवादाच्या अनुषंगाने ते कामच पूर्ण डिस्कार्ड करण्याची जी काही एक विदुषींची खेळी सुरू आहे, मला त्याला उत्तर द्यायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तमाशा कलावंत स्त्रियांच्या मग ही लावणी ज्यावेळेस इकडे होते आहे तर मग हिची कल्चरल शिफ्टिंग मोठ्या स्मूथली कशी काय होते आहे. मग या स्त्रियांची कुठेही जात व्यवस्था धोक्यात येत नाही आहे. तर स्त्रीवादाच्या अनुषंगाने आपण सगळ्या कारण की भगिनी भाव आहे. फुले शाहू आंबेडकरांची परंपरा मानणारे बहुजन स्त्रिया असतील, आंबेडकरी स्त्रिया असतील किंवा स्त्रीवादी स्त्रिया असतील, ह्या सगळ्या आपण भगिनी आहोत. तर मग या अनुषंगाने मोकळेपणाने चर्चा व्हायला पाहिजे. आणि चर्चा करत असताना मग कचऱ्यावरच्या प्रश्नांवरची स्त्रीवादी भूमिका असेल तर मग कचरा आमच्या मालकीचा म्हणायला लावणारी ही कुठली स्त्रीवादी भूमिका, याचे उत्तर द्या मला तुम्ही. म्हणजे कचरा आमचा मालकीचा म्हणत असताना ज्या कचरा वेचणाऱ्या स्त्रीला त्या गुलामीतून बाहेर काढण्यापेक्षा तिला गुलामीची आवड निर्माण करून देण्यामागची ही कुठली रणनीती आहे, मी असंच म्हणेन. म्हणजे त्या स्त्रीला आणि म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मग अनेक स्त्रीवादी स्त्रियांच्या अनुषंगाने मग वेश्या व्यवसायाला व्यवसाय म्हणायचं आणि त्या मुलांना रात्रीच हॉस्टेलमध्ये सांभाळायचं. पण तो जो म्हणजे वेश्या व्यवसाय आहे किंवा त्या बहुजन वर्गातल्या किंवा दलित स्त्रिया ज्यांना भाग पाडण्यात येतं तो वेश्या व्यवसाय किंवा ती गुलामी बंद करण्याच्या संदर्भात बोलल्या जात नाहीये. त्यांची मुलं सांभाळायची. म्हणजे मग असे वरवरची भूमिका घेऊन स्त्रियांचे प्रश्न समजून घेतल्या जाणार नाहीये. कारण की जर स्त्रियांच्या एकूण शोषणाविरोधातच जर आपल्याला भूमिका घ्यायची असेल तर फक्त भगिनी भावाच्या अनुषंगानेच घ्यावं लागेल आणि पहिल्यांदा जात वास्तव बाजूला ठेवावं लागणार. कारण की स्त्रीवादी स्त्रियांनी सुरुवातीला खूप म्हटलं की सगळ्या स्त्रिया दलित वगैरे, पण ते पॉलिटिकल स्टेटमेंट झालं आणि त्याचा फज्जा लगेचच उडाला. कारण की त्याच्यात लक्षात आलं की स्त्रीवादी स्त्रियांनी स्वतःची जात अबाधित ठेवून सगळ्या स्त्रिया एका याच्यात याव्यात म्हणून त्यांनी भूमिका घेतली, पण ती भूमिकाही हे नाही आहे. आता फक्त मला एक वाटतं की बहुजन स्त्रिया आणि आंबेडकरी स्त्रियांनी आता यामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊ नये. कारण की हे सगळे प्रश्न हे बहुजन स्त्रियांचे, आंबेडकरी स्त्रियांचे सगळे एकत्रित प्रश्न आहेत. कारण की ह्या स्त्रियांच्या प्रश्नांना आत्ताच नव्याने, कारण की हे फार हा अभ्यासाचा संपूर्ण डिस्कोर्स खूप हे नाही आहे. 75 नंतर आणि 80-85 नंतर खऱ्या अर्थाने गांभीर्याने याच्यावर लिहायला सुरुवात झालेली असल्यामुळे अजूनही आम्ही सगळ्या भगिनींनी एकत्र येऊन ह्या प्रश्नांवर खुलेपणाने चर्चा करणं खूप गरजेची आहे. नाही तर मग आंबेडकरी स्त्रियांनीच आंबेडकरी स्त्रीला श्यामल गरुडला विरोध करणे, कारण की तमाशावर आपण काम करू नये, किंवा मग बहुजन स्त्रियांनी मग हे बहुजन स्त्रियांचे प्रश्न आहे का, मग त्यांना सांगायला पाहिजे का की म्हणजे कोल्हाटी, चांभार, डक्कलवार, कोळी, माळी नंतर ह्या सगळ्या स्त्रियांच्या जाती घेऊन बोलायला पाहिजे का. मला वाटतं हे सगळे म्हणजे आजच्या काळामध्ये जेंडर इश्यूच्या दृष्टीने, लिंगभावाच्या अनुषंगाने, स्त्रीवादाच्या अनुषंगाने, बहुजन स्त्रियाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे संध्या नरे पवार असेल, वंदना महाजन असेल, ही सगळी महत्त्वाची कामं करतायत. आंबेडकरी स्त्रियांच्या अनुषंगाने मला वाटतं की अभिनया कांबळे असेल, छाया खोब्रागडे असेल, स्मिता पाटील दिल्ली युनिव्हर्सिटीत असतील, म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या सगळ्या स्त्रिया आहेत, अजूनही भरपूर आहेत की ह्या स्त्रिया काम करत असताना ह्या संपूर्ण बहुजन स्त्रियांची प्रश्न अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. त्यामुळे मला एकच आहे की यामध्ये आपल्याला भगिनी भाव हे फार महत्त्वाचं घ्यावं लागणार आहे हा मुद्दा. आणि ह्याच अनुषंगाने, कारण की अजूनपर्यंत की स्त्रीवादाच्या अनुषंगाने म्हणजे अजूनही बहुजन कलावंतांचे प्रश्न अजूनही
खिडकीचे म्हणजे खिडकी आणि दारावरच थापडा मारतायत, त्यांना अजून यूज दिलेलं नाही आहे त्या प्रश्नांना. म्हणून बहुजन कलावंतांचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये स्त्रियांचे प्रश्न असतील, फळमालकांचे प्रश्न असतील, किंवा 7 ते 8च मोठे मोठे तमाशा फळ आहेत की म्हणजे रघुवीर खेडकर, नंतर हे मंगला बनसोडे, हरिभाऊंचा असेल, भीमाभाऊंचा असेल, भिका भीमा सांगवीकरचा असेल, नंतर काळूबाळूंचा तमाशा असेल, किंवा चंद्रकांत ढवळपुरीकरांचा असेल, अत्यंत म्हणजे विठाबाई भाऊंना म्हणजे विठाबाईंचा तमाशा असेल, की मोहित आणि त्यांचे वडील काम करत आहेत, आणि बाकीचे 150 पावणे 200 फड आज अस्तित्वात आहे की जे लोक आज तमाशा करतायत. आणि पावणे 200 तमाशाच्या म्हणजे 150च्या ते पावणे 200 तमाशा जवळजवळ 90% फडाला स्त्रियांचं नाव आहे. पण कुठलीही आर्थिक सत्ता त्या स्त्रियांच्या हातात नाही आहे, ती अजूनही पुरुष सत्तेच्या हातात आहे. फक्त आणि फक्त म्हणजे काय व्यवसायाचं गणित म्हणून ती स्त्रियांच्या हातात आहे. त्यामुळे एकीकडे पूर्णपणे ह्या कला व्यवसायात स्त्री सत्ता आहे, पण अनेक स्त्रियांचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत की जे वेगळ्या पद्धतीने बघितल्या जात नाही आहे. त्याचबरोबर दुसरे प्रश्न आहेत की स्त्रीवादाच्या अनुषंगाने हे प्रश्न येत नाही आहे. त्याचबरोबर कलावंत स्त्रियांचे प्रश्न जे अजूनही फार गंभीरपणे आहेत की त्या मुलांना म्हणजे पुरुष कलावंत निघून गेल्यानंतर त्या मुलांची देखरेख करायला कोणीही नाही आहे, त्या स्त्रिया त्या देखरेख करता आहेत. आर्थिक कारण एकमेकांना कुठेतरी नागवण्यासाठी आर्थिक कारण आहेत. पण त्याचबरोबर बहुजन कलावंतांमध्ये जसा म्हणजे वगलेखकांना दुर्लक्षित करण्यात आलं, त्याचबरोबर तमाशाचे पडदे रंगवणारे नंदकुमार खोलम असतील, दिलावर पेंटर असतील, यांची दुसरी पिढी आज काम करते. तमाशाचं म्हणजे जे मुख्य गेट असतं ते तमाशाचं नाक असतं. तमाशामध्ये एकेकाळी संपूर्ण वगनाट्य 9 पडदे म्हणजे रस्ता, महाल, जंगल, नंतर मंदिरचा सीन 9 पडदे रंगवणारे. आजही तमाशा डिजिटल पडदे वापरत नाही, आजही हाताने रंगवणारे पडदे वापरतात. त्या लोकांची तमाशातली संपूर्ण कारकीर्द आजही काम करते आहे, पण त्यांचा कुठेही आजही उल्लेख केला जात नाही. त्या कलावंतांच्याही बहुजन कलावंतांच्या नोंदी म्हणून त्यांचा विचार केला पाहिजे. यांचे व्यवसाय डबघाईस आलेले आहेत, तर ह्या कलावंतांच्या बहुजन कलावंतांच्या प्रश्नांमध्ये यांची नोंद होणं गरजेची आहे. आणि त्याचबरोबर अनेक सोंगाड्यांचा इतिहास आहे, अनेक नाचांचा इतिहास आहे की जो अजूनही तमाशाच्या कनातीमध्ये कायमचा गाडला गेलेला आहे. तो या निमित्ताने अभ्यासाच्या निमित्ताने पुढे यावा आणि तमाशा कलावंतांना जातीच्या पायरीवर जरी उभा असला तरी बहुजनांनी ही कला खुलवलेली आहे, त्यांनी खांद्यावरती वाढवलेली आहे. या कलेच्या अनुषंगाने जे लिखाण काळाच्या उदरात गुडूप झालेलं आहे, ते लिखाण आपल्याला कुठेतरी आणता येईल का, या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. मी एक जरा प्रश्न घेते. जयपाल यांचा आहे, चित्रपटाने तमाशा कलाकारांवर सांस्कृतिक हल्ला केला आहे. हो, एक उल्लेख करते. चित्रपटाने नाहीच तर ज्यावेळेस 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि 48च्या दरम्यान एक हे झालं की म्हणजे मोरारजी देसाई आलेत आणि इकडे एक म्हणजे तमाशावर बंदी आणा हा जो एक हे झाला होता. आणि तमाशावर बंदी यासाठी काही काळापुरती टाकण्यात आली होती की तमाशा हा अश्लील आहे. त्याच्या मागे एकच होतं म्हणजे खरं प्रामाणिक उत्तर, चित्रपटाला आणि नाटकवाल्यांना कुठेतरी एक भीती होती की तमाशा जर हा खूप, कारण की तमाशाचा प्रेक्षक जास्त होता, तमाशा जर असा तगला तर आर्थिकदृष्ट्या तमाशामुळे चित्रपट आणि नाटकाला म्हणजे आर्थिकदृष्ट्या फटका बसेल. त्यामुळे चित्रपटाने तमाशा कलावंतांवर 48च्या दरम्यान मोरारजी देसाई असताना त्यांनी ही बंदी इथे आणली होती. आणि मला एक महत्त्वाचा म्हणजे बंदी आणलेली होती आणि याच दरम्यान ही बंदीच्या मागचे हेच कारण असेल. श्याम भालेराव म्हणता भंडारा जिल्ह्यात आज पण तमाशा आहे. हो आहेच, खडी गंमत तिथे महत्त्वाचं आहे.
मोहित नारायण गावकर, मला याचं हे महत्त्वाचं आहे, विठाबाईंचा हा नातू आहे. हा म्हणतो की मराठी तमाशा म्हणजे तमाशा हा मराठी चित्रपटाने बदनाम केला. हो मोहित, मी हे स्टेटमेंट केलं की नाचाची प्रतिमा, नंतर बाई वाड्यावर ह्या सगळ्या संकल्पना मराठी चित्रपटाने निर्माण केल्या. प्रत्यक्षात ह्या कुठेही नाही. मराठी चित्रपटांनी तमाशाचे विषय हाताळले हे अभ्यासक खूप छातीठोकपणे सांगतात, पण मराठी चित्रपटाने हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडलेला असल्यामुळे ह्या सगळ्या तमाशा कलावंतांनी म्हणजे मराठी चित्रपटाने तमाशावर मोठा अपमानच केलेला आहे. झाडीपट्टी, दुसरा प्रश्न अशोक बांगरे यांचा आहे. पट्ट्यात तमाशा आजही खूप आवर्जून पाहिला जातो. पुष्कळ कलावंत काम करतात. अशोकजी, अगदी तुमचं बरोबर आहे, पण अजूनही मला म्हणजे बोरकर सरांनी तिथे खूप महत्त्वाचं काम करून ठेवलेलं आहे. पण अजूनही तिथले जुने तमाशा कलावंत म्हणजे नाचांची नावं मला अजूनही मिळत नाही आहे. मला हे तुम्हाला खेदाने सांगावं असं वाटतं की जर तुम्ही मला यांची नावं दिली तर खूप बरं होईल. कलावंतांचे हे गहन वास्तव अनेक जण प्रश्न विचारत राहत आहेत. महेश भारती बोलत आहेत की ऐकत राहावं वाटतं. धन्यवाद महेशजी. पहिली गोष्ट तुमचं म्हणजे मला धन्यवाद द्यायचा आहे की पहिल्यांदा बहुजन कलावंत त्यांचे प्रश्न म्हणजे कलावंतांचे प्रश्न म्हणून नाही, ह्या चरित्रात्मक नोंदी करायला कुठेतरी निघाले आणि एवढ्या ह्या डोहामध्ये एवढे प्रश्न म्हणजे एवढे प्रश्न आहेत की एकटे श्यामल काहीच करू शकणार नाही. मी फक्त नोंदी करते चरित्रात्मक आणि फक्त हे भेडसावणारे मला प्रश्न आहे की वग लेखक नाही आहेत. वग लेखकांची नावं वग नाट्य नाही आहे. वग लेखकांची नावं आहेत, त्यांचे आपल्याकडे साहित्य नाही आहे. सोंगाड्यांचे त्या काळातले महत्त्वाचे सोंगाड्यांचे जे महत्त्वाचे सांदे, त्याला सांदे देणं म्हणतात, ते सोंगाड्यांचे सांदे आता आज अस्तित्वात नाही. उद्या जर तमाशामध्ये सोंगाड्या म्हणजे दादू इंदुरकर मला जर सांगायचं असेल तर दादू इंदुरकरांविषयी आहे, पण मला गुलाब बोरगावकर जर मुस्लिम कलावंतांच्या इतिहासात मी लिहिते आहे, पण गुलाब बोरगावकरांचे चिरंजीव आहेत म्हणून मला थोडेसे त्यांचे सांधे मिळाले, पण पुढे गुलाब बोरगावकरांचा कुठलाच इतिहास नाही आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तमाशातला हा संपूर्ण वर्ग बहुजन कलावंतांचा विचार करत असताना महेशजी मला असं वाटतं की तमाशातला जात वास्तवाच्या अनुषंगाने जेवढा म्हणजे आपण आपल्या म्हणजे कवित घेता येईल तेवढा कमी आहे. कारण की जर बहुजन म्हटलं तर फक्त म्हणजे कोळी, साळी, माळी, डकलवार वगैरे हे सगळे कोल्हाटी, चांभार वगैरे यांचा नाहीच होते. मग इथं छप्परबंद म्हणजे मुस्लिमांची ही संपूर्ण एक जी मांदी आहे यांचं काय करायचं. म्हणजे मुलानी असतील, आत्तार असेल, बांगड्यावाला असेल, बागवान असेल, कुरेशी असेल, झारेकरी असेल, तांबोळी असेल, मणियार असेल, यांचा इतिहास कोणी लिहायचा. मला वाटतं की हा तमाशाचा हा संपूर्ण बहुजन कलावंतांचा इतिहास म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मी आणला म्हणून नाही, पहिल्यांदा मला जाणवलेला प्रश्नांचा पहिल्यांदा मी कुठेतरी बोलते. मला खूप सुरुवातीला संकोच होता महेशजी की असं लाईव्ह कसं बोलता येईल, पण एक लक्षात आलं की लाईव्ह बोलताना म्हणजे खूप दडपण येत नाही. फक्त ते प्रश्नांना उत्तरं मला नीट देता येत नाही, काही बोलायचं कसं आणि प्रश्नांना उत्तरं कुठे द्यायचे, कारण की एक लिंक असते. पण एक आहे महेशजी की मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेची रंगभूमी, कारण की काल मंगेश बनसोड बोललेलेच आहेत आणि अनेक जण काम करतायत. दत्ता भगतापासून प्रेमानंद गजवी, माझे ज्येष्ठ मित्र प्रेमानंद गजवी असतील, ही सगळी लोक म्हणजे मंगेशला ज्यावेळेस तमाशाचं काम करावं असं वाटतं, त्या म्हणजे तो तमाशा ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस तो गण वेगळा लिहितो. म्हणजे विठ्ठल शिंदे सर ज्यावेळेस स्वतःच्या लावण्या लिहित आहेत, आत्ता त्यांचं लावण्यांचं पुस्तक, विठ्ठल शिंदे त्यावेळेस स्वतःचा गण पुरोगामी गण लिहित आहेत. म्हणजे ही संपूर्ण कारण की लोककलेकडून आलेली ही संपूर्ण ही आपली वैचारिक भूमी आहे म्हणजे नाट्यकलेची. त्यावेळेस ह्या सगळ्या प्रश्नांना समजावून घेत असताना मला वाटतं की येणाऱ्या तरुण पिढीने तमाशातले संपत चाललेले कलाप्रकार, नाचा तर संपलेलाच आहे आणि आपण वानदेशातले लोक नाचा संपला म्हणतोय, पण आज तमाशामध्ये 60 नाचे काम करतायत आणि ते गोपाळ आणि सगळे बौद्ध आणि मागासवर्गीय. मग त्यांच्या नोंदी तुम्ही नाचे संपले म्हणून नोंदी करणार नाही का? मग त्यांच्या नोंदी, कारण की परवाच्या दिवशी माझ्या हाती आलेली माहिती ती 60 लोकांची यादी आलेली आहे
मग ह्या नाचांचा आंबेडकरी बहुजन म्हणजे बहुजन परिप्रेक्ष्यात आपण उल्लेख करणार आहे की नाही? मग ह्या कलावंतांचे म्हणजे नाचे संपले म्हटल्यानंतर मग नाचांची परंपरा आपण पूर्ण टाकून द्यायची का? मग मला वाटतं की या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करत असताना या संपूर्ण गोष्टींचा, फुले शाहू आंबेडकरांची रंगभूमीचा विचार करत असताना संपलेल्या या कलावंतांच्या नोंदी आपल्याला वेगळ्या अंगाने करता येतील का? आव्हानं खूप आहेत, पण आज एक आहेत की जुने कलावंत जिवंत आहेत, 90 पार आणि त्यांची स्मृती अत्यंत उत्तम आहेत की ज्यांनी म्हणजे जुन्या कला म्हणजे गंगाराम बुवा कवटेकर 92 वर्षाचे, त्यांनी कितीतरी कवनं गाऊन दाखवली. त्यांनी पठ्ठे बापूरावांच्या पूर्वीचे पौराणिक गोष्टी मला म्हणून दाखवल्या. कांताबाई सातारकर असतील, विश्वास नांदवळकर असतील, पांडुरंग घोटकर काका असतील की ज्यांनी काम केलेलं असेल. अनेक लोक म्हणजे आंबेडकरी साहित्यामध्ये की जसं महेंद्र भवरेंनी फार महत्त्वाचं काम केलं आहे की आंबेडकरी म्हणजे पूर्ण कवितेचा एक सैद्धांतिक इतिहास मांडला. म्हणजे उद्या 100 वर्षानंतर आंबेडकरी कवितेचा सैद्धांतिक इतिहास समोर येईल. किंवा मंगेश असेल किंवा गणेश चंदन शिवे असतील, ह्या लोकांनी तमाशाची रंग रूप रेषा म्हणजे एक तमाशा एका फॉर्मविषयी महत्त्वाचं काम केलं. अनेक कलावंत असतील झाडीपट्टीतले, मला नावं घेता येत नाही, मला माफ करा, पण खूप लोक काम करत आहेत. हे सगळी लोक कामं करत आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतायत. इकडे सुनील अभिमान अवचारचं मला उल्लेख महत्त्वाचा करावा लागेल की कविता असेल आणि स्वतःच्या चित्रांमधून एक आपला वैचारिक हस्तक्षेप तो नोंदवतो आहे. ह्या सगळ्या कलावंतांच्या काळामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असताना मी फक्त चरित्र आणि आत्मचरित्राच्या नोंदींसाठी या क्षेत्रात गेले आणि मला वाटतं की मला खूप प्रमाणे नैराश्य येतं आहे. मी महेशजी, तुम्ही मला सांगताय की हे जास्त वेळ चालू ठेवा, पण मला वाटतं की शेवटचा भाग मी कितीसा बोलू शकेल, कारण की खूप गोष्टी हाती लागणार नाही आहे. इतिहास संपला आहे. बहुजन कलावंतांना पडद्याआड गेलेत आणि त्या कलावंतांना पुढे आणण्यासाठी खूप हातं लागणार आहे. कारण की या संपूर्ण हातांना एकत्र घेऊनच बहुजन कलावंतांच्या संपलेल्या अनेक कलावंतांना कला इतिहासात पुन्हा उजागर करावं लागणार आहे. पुन्हा ह्या सगळ्या कलावंतांच्या नोंदी कराव्या लागणार आहेत. या कलावंत जी हरवलेली कलावंत असतील, नाचे असतील, सोंगाडे असतील, सरदार असतील, म्हणजे मग आमच्या कलावंत स्त्रिया असतील आणि अनेक वगलेखक असतील, या सगळ्या कलावंतांचा नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. तरच आजच्या बहुजन कलावंतांच्या प्रश्नांना कुठेतरी खऱ्या अर्थाने वाचा फुटेल. आत्ता केवळ आपण फक्त यांचे नाम उल्लेख करते आहे. मला वाटतं मी फक्त चरित्रात्मक नोंदी करते आहे. या चरित्रात्मक नोंदी कुठेतरी करायच्या असतील तर ही फक्त सुरुवात आहे. अनेक लोक कामं करतायत. मी लोककलेचे अभ्यासक नाही आहे. मी कुठेतरी म्हणजे लोकांना वाटेल मी खूप अधिकारवानांनी बोलते, कृपया मला माफ करा. मी मराठी साहित्याची प्राध्यापिका अध्यापन करते, पण मला फक्त चरित्रात्मक नोंदी करताना ह्या काहीशा त्रुटी जाणवल्या, ज्या बहुजन कलावंतांच्या प्रश्न माझ्या पुढे घेऊन आलेत. आणि ह्यात जर त्रुटी दूर करायच्या असतील तर प्रिय तरुण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला बोलावलेलं आहेत, याच्यातल्या तरुण येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही ह्या संपूर्ण प्रश्नांकडे एक उत्खननाच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जतन कशा करून ठेवता येतील या अनुषंगाने बघा. कारण की बहुजन साहित्य म्हणजे बहुजन साहित्य असेल, आंबेडकरी साहित्य असेल, फुले शाहू आंबेडकरांची एकूण प्रेरणा मानणाऱ्यांनी आपली ही नैतिक जबाबदारी आहे की वेशीबाहेर ढकलल्या गेलेली ही कला, वेशीबाहेर जिवंत राहिलेली ही कला, वेशीबाहेरच्या लोकांनी अंगा खांद्यावर वाढवलेली ही कला, या कलावंतांना जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर या कलावंतांनी केलेलं काम, त्यांचं कार्य शोधून इतिहासामध्ये ते आपल्याला जतन करून ठेवावं लागेल. तरच तमाशा जरी उद्या भविष्यात काही प्रमाणात तो संपेल असं मला कधीच वाटत नाही. कारण की लोककला कुठलीही प्रत्येक काळासोबत थोडा बदल घेऊन चालते. मोठे तमाशे फड फार तर कमी होतील, पण आजही 150-200 फड असल्यामुळे तमाशाला बिलकुल मरण नाही. पण तमाशातले स्त्रियांचे प्रश्न स्त्रीवादी परिप्रेक्ष्यात आणून
त्याच्यावर चर्चा होऊ दे. माझे काम पूर्णपणे खोडून काढलं तरी मला खूप आनंद होईल. माझ्या सगळ्या भगिनींनी जरी माझं काम खोडून काढलं, पण या स्त्रिया आपल्या दाराबाहेर धडका मारतायत. यांचे असंख्य प्रश्न आज इथे उपस्थित होत आहेत. ते प्रश्न, किमान त्या प्रश्नाला या सगळ्या माझ्या कामामुळे वाचा फुटली किंवा मी फोडण्याचा प्रयत्न केला तरी मला महेशजी वाटेल की येत्या काळामधले नवीन तरुण अनेक संशोधक, कारण की आता आमची पिढी फक्त आम्ही नोंदी करते मी, आणि म्हणून मला हे प्रश्न दिसत आहेत. माझं काम फक्त नोंदी करण्याचं आहे, पण येत्या काळामध्ये माझे सगळे गावगाड्यातले बहुजन कलावंत ज्यांच्यापर्यंत फुले शाहू आंबेडकर परंपरा पोचलेली आहे, पण त्यांच्या पिढीपर्यंत पोचली आहे, पण त्यांचे पूर्वज जे कायमचे पडद्याआड गेले आणि ज्यांच्या कुठल्याच नोंदी नाही आहेत, त्या नोंदी करत असताना येणाऱ्या संशोधकांना नम्र विनंती आहे की या नवीन म्हणजे या सगळ्या जुन्या कलावंतांची मिळून आपण सगळं जे साहित्य लुप्त झालेलं आहे ते पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करू. आणि तमाशा जो कालांतराने संपला किंवा तो कमी जरी झाला तरी येणाऱ्या पिढीसाठी हे आपलं म्हणजे दायित्व असेल की त्यांच्यासाठी वगनाट्य म्हणजे कशी होती ती वगनाट्य आपल्याला दाखवता आली पाहिजे. गण गवळण लावणी सोंगाडे सगळे आपल्याला दाखवता आली पाहिजे. आणि हे जर आपल्याला करता आलं तरच मला वाटतं की पुढच्या काळात पुढच्या पिढीच्या हातात आपण म्हणजे खऱ्या अर्थाने लोककलेचं संचित दिलं असं मला वाटतं. महेश भारतीय आपण म्हणतायत की आपण जास्त वेळ बोला, पण मला असं वाटतं की खूप वेळ झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे. अनेक प्रश्न माफ करा अनेक प्रश्न इथे आलेले आहेत. तमाशातील जातीयवाद आपण मांडलात. कमलेश उबाळे म्हणतायत अनेक मला सांगतायत की एखादा विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करावा असा असावा, या निमित्ताने पाहाव्यास मिळतो का. अनेक लोक मला सांगत आहेत आणि मला खूप आनंद होतो आहे की आज अनेक तमाशा कलावंत म्हणजे मला आज फिरोज मणियारनी इथं उल्लेख टाकला. फिरोज मणियार म्हणजे शब्बीरबाई मणियार तमाशातला एक अत्यंत महत्त्वाचा मोठा कलावंत जे आज आयुष्याची शेवटची घटिका मोजत आहेत. तमाशा कलावंतांचा मी इतिहास गोळा करत असताना शब्बीरबाईंना भेटले. कालच मी त्यांना म्हणजे मी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना मी काकांना भेटले, पण काका बोलू शकले नाही. शब्बीरबाईसारखी असे अनेक कलावंत फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेतली अनेक कलावंत आपल्याला कवेत घेऊन बहुजन कलावंतांच्या येणाऱ्या सगळ्या म्हणजे रंगभूमीकडे आपल्याला जर जायचं असेल तर मला वाटतं की तमाशा ह्या महत्त्वाच्या आणि मुख्य लोकरंगभूमीला जर आपण विसरलो आणि त्या कलावंतांना जर आपण त्यांच्या योग्य पद्धतीने नोंदी नाही केल्या तर येत्या काळामध्ये बहुजन कलावंत कायमचे संपतीलच. पण आपणही एका अर्थाने कुठेतरी याला जबाबदार असू की आपल्याला हे संभाव्य धोके दिसत असतानाही माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे अनेक कलावंत म्हणजे दिसत असतानाही शांत बसले होते आणि आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, या छोट्याशा ज्या नोंदी मी 5-6 वर्षापासून खेड्यापाड्यात जाऊन करते त्या नोंदींच्या आधारावर मी बहुजन कलावंतांच्या प्रश्नांवर थोडं बहुत बोलले. लोक कलावंत म्हणून कृपया माझं बोलणं मनावर घेऊ नये, पण एक फुले शाहू आंबेडकरांची परंपरा मानणाऱ्या व्यक्तीच्या गाड्याबाहेरचा माणूस मला महत्त्वाचा वाटतो. कारण की ही सगळी माणसं परंपरेने विचारांनी आणि सामाजिक बांधिलकीने माझी आहेत. माझ्यातून यांच्या नोंदी होत आहेत आणि यांचे प्रश्न मला महत्त्वाचे वाटत आहेत. तर मी हीच अपेक्षा करते की या नोंदी जरी झाल्या तरी पुढचे येणारे संशोधक त्यावर अधिक संशोधन करतील आणि माझ्या ह्या नोंदीच्या सुरुवातीला अधिक विस्तारित करतील अशी मला आशा बाळगते मी आणि थांबते. खूप म्हणजे आजच्या सगळ्या म्हणजे ज्या सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि महेश भारतीय यांचं मी मनापासून आभार मानते आणि इथे थांबते. खूप धन्यवाद. जय भीम मित्रांनो.